मार्च 2026 रोजी सुषमा स्वराज मंचातर्फे अटल स्मृती केंद्र बोरिवली पश्चिम येथे सकाळी 10 वाजता चीन मावळती आर्थिक महासत्ता या विषयावर डॉक्टर देवयानी गणपुले, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र, रामनारायण रुईया महाविद्यालय निवृत्त आहेत त्या यांचे सुंदर विवेचन आणि मार्गदर्शन झाले. तसेच उपस्थित प्रेक्षकांकडून प्रश्न विचारणा झाली. त्याला डॉक्टर देवयानी गानपुले यांनी समर्पक उत्तरे देखील दिली. मी अंजली गाडगे जोशी सुषमा स्वराज मंचातर्फे सगळ्यांचं स्वागत करते. आज छान योग जुळून आलाय. महिला दिन आहे. जागतिक महिला दिन सेलिब्रेट करायला आपल्याकडे आज प्रमुख वक्त्या अध्यक्ष दोन्ही आपल्याला वुमन स्पेशल मिळालेले आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि कट्टी काकांना मी विनंती करते की दोन्ही पाहुण्यांना घेऊन त्यांनी मंचावर दीप प्रज्वलनासाठी यावं. दीप प्रज्वलनासाठी प्रार्थना करूया. भूत ज्ञान दीप देवेश स्थाने चात्र स्थिरो भव यावत् सत्रम करिष्यामः तावत् त्वं सन्निधो भव. हे ज्ञानदीपाच्या देवा, तुम्ही या जागी स्थिर राहा. आमचे सत्र आम्ही सुरू करत आहोत. तोपर्यंत तुम्ही येथे उपस्थित राहून तुमचे सानिध्य आम्हास मिळू दे. दोन्ही पाहुण्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू. आजच्या अध्यक्षांचा अगदी स्वल्प परिचय करून देते, कारण दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. भरपूर मोठी ओळख आहे, पण आपल्याला भाषण ऐकण्याची जास्त उत्सुकता असते, त्याच्यामुळे थोडक्यात आटपते. आजच्या अध्यक्ष आहेत अलका मनोहर वठारकर. या महानगरपालिकेत 39 वर्ष सेवा करून मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या. 2009 पासून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजिरा येथे सभासद आहेत. 15 वर्ष त्या तिथला सांस्कृतिक विभाग सांभाळत आहेत. भारतीय शिक्षण मंडळाच्या उपसंपादक पदी त्यांनी 5 वर्ष काम केले आहे आणि गेली 10 वर्ष मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बोरिवली शाखेत विना वेतन कार्यवाह पदावर कार्यरत आहेत. शिवाय मुंबई महानगरपालिका पेन्शन विभाग बोरिवली आणि जी उत्तर येथे कार्यकारिणीत आहेत. शुक्रतारा येथे कार्यकारिणीत आहेत. ज्येष्ठालयात हास्य क्लब चालू केला आहे आणि आजही सकाळी 7 ते 8 या वेळात 50 ते 55 सभासदांसह हा क्लब चालू असतो. BMM मंडळ अमेरिका येथील शिवचरित्र पारायण अभिवाचन ऑनलाईन यात गेली 5 वर्षापासून सहभागी आहेत. कोरोना काळातही त्यांनी बरेच कार्यक्रम केले. माझी माय सरस्वती हा कार्यक्रम त्या मैत्रिणींसोबत सादर करतात आणि सगळ्यात कौतुकास्पद मला वाटलं ते या वयातही त्यांनी नातवंडांकडनं शिकून घेऊन आजपर्यंत 1600च्या वर डिजिटल कार्ड्स बनवले आहेत. म्हणजे आधी त्या शिकतायत आणि मग शिकवतायत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2005 साली आदर्श मुख्याध्यापिका म्हणून महापौर पुरस्कार मिळाला. 2006 पत्रकार लेखक परिषदेची राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली आहे. सेवा करत असताना कुमार कला केंद्रातर्फे लेखन आणि दिग्दर्शनाचे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. लायन्स क्लबचे पुरस्कार मिळालेत. फेस्कॉन तर्फेही मिळाले आहेत. शिवाय बालकोत्सव सादर करताना सूत्रसंचलनाचे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ वजिरा केसरी पाटील पुरस्कार मिळाला आहे. 2025 बोरिवली पेन्शन विभाग तर्फे उत्कृष्ट कार्यरत असल्याबद्दलही पुरस्कार मिळाला आहे. असे अविरत कार्यरत व्यक्तिमत्व आपल्याला महिला दिनासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. त्यांचे खूप खूप स्वागत.
आजचं जागतिक महिला दिनच मुळे निसर्गाने जरी स्त्री पुरुष वेगळे तयार केले असतील तरी एक समाजातली व्यक्ती म्हणून त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, कायदेशीर सगळी समानता लाभावी, मिळावी यासाठी स्त्रियांनी खूप जगभरात स्ट्रगल केलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून हा विशेष महिला दिन साजरा केला जातो. तर आर्थिक क्षेत्रात तुम्ही किती पुढे जाऊ शकता आणि सामाजिक क्षेत्रात किती पुढे जाऊ शकता त्याची 2 उदाहरणं आता मंचावर आहेतच. त्यातल्या इकॉनॉमिस्ट म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत देवयानी गणपुले, डॉक्टर देवयानी गणपुले. त्यांचा थोडक्यात परिचय. त्यांनी MA इकॉनॉमिक्स घेतलं आणि त्याच्यात गोल्ड मेडल मिळवलं, म्हणजे तिथे त्या सर्वोच्च ठरल्या. नंतर त्यांनी PhD केलं, त्याचा विषय होता इकॉनॉमिक्स ऑफ एज्युकेशन. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सेमिनार्स आणि कॉन्फरन्समध्ये त्यांचे पेपर्स पब्लिश झाले आहेत, सादर केले गेले आहेत आणि त्यांनाही शिक्षण क्षेत्राचा 36 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. अजूनही त्या कार्यरत आहेत. इकॉनॉमिक्स हा विषय सिनियर कॉलेज पातळीवर शिकवला आहे. तब्बल 28 वर्ष त्या रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज माटुंगा मुंबई येथे काम करून मे 2022 मध्ये निवृत्त झाल्या आणि आता व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून NMIMS युनिव्हर्सिटी, ICFAI बिझनेस स्कूल येथे काम करत आहेत. सध्या रिसर्च मेंटॉर म्हणून NMIMS युनिव्हर्सिटी मध्ये कार्यरत आहेत. रामनारायण रुईया आता विद्यापीठ झालेलं आहे. तिथे त्यांनी अनेक मानाची पदं भूषवली आहेत. त्यातली काही उल्लेखनीय मी वाचून दाखवते. त्या तिथे वाईस प्रिन्सिपल होत्या, कोऑर्डिनेटर ऑफ इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल होत्या, फाउंडर ऑफ रुईया फॉरेन लँग्वेज सेंटर होत्या, चेअरपर्सन ऑफ करिअर गायडन्स सेल आणि चीफ एडिटर ऑफ द कॉलेज डिजिटल मॅगझिन अँड कॉलेज ॲल्युमनाय. अशी त्यांनी विविध मानाची पदं भूषवली आहेत. आपल्या मंचावर देखील याआधी त्या अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभल्या होत्या. आज प्रमुख वक्ता म्हणून आपल्यासाठी आल्या आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं. आजच्या अध्यक्षा अलकाजींना मी विनंती करते की अगदी थोडक्यात त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि मग माईक मुख्य वक्त्यांकडे सुपूर्द करावा. नमस्कार. आज रविवार आहे, महिला दिन आहे, त्यामुळे उपस्थितीवर थोडासा परिणाम झालेला आहे, पण आहेत ते नक्कीच गर्दी श्रोते उपस्थित आहे. सगळ्यांना मी नमस्कार करते आणि थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करते, कारण सगळे तुम्ही व्याख्यात्यांना ऐकायला उत्सुक आहात. हा मार्च महिना आहे आणि मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा एकापेक्षा एक अशा घटनांनी समृद्ध झालेला आहे. बघा, सोमवार आला आणि सोमवारी होळीचा दिवस होता, मंगळवारी धुलीवंदन आणि बुधवारी सगळ्यांच्या आवडत्या वसंतोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी तुकाराम बीज, शुक्रवारी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार जन्मदिवस, शनिवारी आजच्या दिवसाची तयारी आणि आज महिला दिन. तेव्हा महिला दिनाच्या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व महिलांना, जे पुरुष सभासद आहेत त्यांच्या घरी असलेल्या महिलांना आभारभर शुभेच्छा देते. आणि आजचा योगायोग मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो मंच आहे तो मंच सुद्धा एका महिलेच्या नावाने आहे, सुषमा स्वराज मंच. आजच्या व्याख्यात्या योगिनी ताई या सुद्धा महिला आहेत. अध्यक्षा अस्मादी मी आहे. त्याच्यानंतर ह्या तिघी जणी अगदी आपल्या मधुर भाषेने आणि छान गोड गळाने आणि सुहास्य वदनाने सूत्रसंचालन करीत आहेत. त्या सुद्धा सुषमा स्वराज मंचाच्या महिलाच आहेत. तेव्हा हा सगळा महिला मला 60% फोन आला होता आणि ते म्हणाले मी बाहेर आहे, पण त्या दिवशी महिला आज आहे सुषमा स्वराज मंचवर, मस्तपैकी साजरा करा, माझ्या शुभेच्छा आहेत. तेव्हा असा हा योगायोग आहे, म्हणून मी सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन करते महिलांचं आणि शुभेच्छा देते. आणि एक छोटीशी कविता ऐकवते महिला दिनाची. प्रिय सखी, जीवन जगण्या आनंदाने स्त्रीला प्रभूने असे निर्मिले, गुंफुनी नाती अवती भवती केली जणू तिने स्वर्ग निर्मिती. नात होती कधी तिला ते आजी झाले कळले नाही, संसाराच्या सारी पाटावर फासे चुकीचे पडले नाही.
क्षेत्र कोणते शोधून सांगा, जिथे तिचा वावर नाही. इस्रो, IT तिचा दबदबा, मॅनेजमेंट ही तिचीच ग्वाही. यंत्र तंत्र विज्ञान प्रवीणती, कुशल आणि अधिराज्य तिचे. वंदुनी अवघे तिला म्हणूया, महिला दिनिया राज्य तिचे, महिला दिनिया राज्य तिचे. आता थोडस आजच्या विषयाकडे. आजपर्यंत सुषमा स्वराज मंचावरून अनेक वैचारिक व्याख्यानं झाली. ज्या विषयाकडे दुर्लक्षित आहेत त्या विषयावर इथे व्याख्यानं होत आहेत, कारण त्याची समाजाला खरोखर गरज आहे. आणि ही गरज ओळखून सुषमा स्वराज मंच ज्यांनी सुरू केला आहे त्या कार्यकारिणीने या व्याख्यानांचा इथे विचार केला आणि व्याख्यानं आयोजित केली आहे. त्यामुळे बोरिवलीकरांना महिन्यातल्या एका रविवारी ही मेजवानीच वैचारिक मिळते असं म्हणायला हरकत नाही. आजच्या व्याख्याता ज्या आहेत त्या देवयानी गणपुले. एक थोडासा छंद आहे की त्या नावाचा अर्थ शोधायचा. मग देवयानीचा अर्थ मी जेव्हा शोधला तेव्हा मला आढळून आलं की देवयानी म्हणजे देवी तुल्य, आणि जिच्या ठिकाणी देवीच्या अंगाचे सर्व गुण आहेत अशी ती सुंदर मराठी स्त्री. ह्याचा अनुभव तुम्हाला व्याख्यान ऐकल्यावर नक्कीच येईल. किती सुंदर अर्थ आहे ह्या देवयानी या शब्दाचा. असो, आजचा त्यांचा विषय आहे चीन विषयीच आहे त्यांचा. खरं म्हटलं तर व्यापार, तंत्रज्ञान, उत्पादन आणि राजकारण यामध्ये चीनचा दबदबा मोठा आहे असं आज मानलं जातं. पण आपल्याकडचे सुद्धा अनेक तज्ज्ञ जे आहेत ते चीनच्या अर्थव्यवस्थेतील आव्हानं, त्यांची वाढती लोकसंख्या आणि अर्थकारणावर पडणारा जो परिणाम आहे त्याविषयी अनेक लोक अभ्यास करीत आहेत आणि त्याबद्दल त्याची व्याख्यानं देत आहेत की जी ऐकून आपल्याला सुद्धा त्याची माहिती होते. आजच्या आपल्या देवयानी ताई या सुद्धा अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सखोल अध्ययन करणाऱ्या अध्यापिका तर आहेतच, पण अभ्यासकही आहेत. तेव्हा त्यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहात. याविषयी मी थोडंसं एकच म्हणेन की मावळती अर्थकारणाच्या या विशाल रंगमंचावर आज त्या व्याख्यान देणार आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी मी एक 4 वेळी म्हणते की उगवतीच्या तेजाने कधीतरी जग दिपून जाते. उगवतीच्या तेजाने कधीतरी जग दिपून जाते, मावळतीच्या छायेत मात्र नवे प्रश्नचिन्ह उभे ठाकते. अर्थकारणाच्या या विशाल रंगमंचावर आज चीन मावळती आर्थिक सत्ता या विषयावर योगिनीताई चढवतील संवादाने साज. आजच्या या विशेष दिनी सन्माननीय, आदरणीय, प्रेरणादायी सुषमा स्वराज मंचावरील व्याख्यानात आयोजित केलेल्या या व्याख्यानासाठी मला अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले त्याबद्दल मी सुषमा स्वराज मंचाच्या कार्यकारिणीचे आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. पाडगावकर असं म्हणतात की कोणाचंही प्रेम तराजूने तोलू नये, आणि जिथे गाणं चालू असेल, पण आता हे गाणं नाहीये, पण जिथे एवढ्या सुंदर आणि व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचं व्याख्यान आहे तिथे अध्यक्षांनी जास्त बोलू नये या वाक्याचा मी विचार करते. आणि सुषमा स्वराजच्या पुढील वाटचालीसाठी परत एकदा आभारभर शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. आवाज बरोबर आहे. नमस्कार आणि सुषमा स्वराजच्या मंचचे मनापासून आभार. आयोजकांनी आणि अध्यक्षांनी इतकी फार छान ओळख करून दिली की फार जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं. मी माझ्या परीनं विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न करीन, पण तरी सुद्धा ही फारच छान आणि जास्ती अतिशयोक्तीपूर्ण ओळख होती असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. तुम्ही तुमच्या अपेक्षा जरा ऍडजस्ट करा.
आता आपला जो विषय आहे आजचा की चीन एक मावळती आर्थिक महासत्ता प्रश्नचिन्ह. इथे प्रणव बसलाय, त्यांनी आधी प्रश्नचिन्ह ऐकलं नव्हतं, तो आयोजनामध्ये त्याचा सहभाग असतो आणि तुम्हाला मॅडम मावळती आर्थिक महासत्ता मतलब पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि मला माहित नव्हतं प्रश्नचिन्ह आहे. मी आयोजकांना पुन्हा एकदा फोन केला आणि म्हटलं ते प्रश्नचिन्ह अजिबात विसरू नका आणि त्याप्रमाणे ते त्या विसरल्या नाहीये, कारण ही मनामध्ये आलेली शंका आहे, हे विधान नाहीये. विधान करायला खूप मोठा पुरावा आपल्याकडे असायला लागतो आणि चीनच्या बाबतीमध्ये एवढा मोठा पुरावा कुठच्याही बाबतीत, मावळती असो, भरती असो, स्थिर असो, एवढा मोठा पुरावा फक्त एका गोष्टीकडे असू शकतो, तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वर सोडून चीन बद्दल खात्रीलायक काहीही विधान करण्याची मी खरं तर हिंमत करू नये. मी तर अगदीच छोटी व्यक्ती आहे, त्यामुळे अतिशय नम्रपणे मी आज जे काही मला सांगायचं आहे ते बोलणार आहे. आता हा विषय का मनात आला? मी एक पुस्तक वाचत होते, हल्ली गेल्या वर्षीच ते पुस्तक पब्लिश झालं आणि ते वाचता वाचता माझ्या मनामध्ये हा विषय आला. पुस्तकाचं नाव होतं ऍपल इन चायना. आपली ऍपल कंपनी ती चायनामधली आणि तिचं सगळं सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा चायनामधला अनुभव, असं त्या पुस्तकाचा विषय होता. आणि सुरुवातीलाच एक त्याच्यामध्ये प्रसंग होता. 2013 मार्च मध्ये 15 मार्च ही तारीख अतिशय महत्वाची आहे, कारण त्या दिवशी चीनमध्ये ग्राहक दिन किंवा कन्झ्युमर दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच्या बरोबर आदल्या दिवशी चीनचे आत्ताचे पॅरामाउंट लीडर शी जिनपिंग यांनी पदग्रहणाची शपथ घेतली होती. आणि त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी हा घडलेला प्रसंग आहे की त्या ग्राहक मंचावरती चीनची जी आपली प्रसार भारती किंवा शासकीय वाहिनी आहे तशी जी टेलिव्हिजन प्रोग्राम असतो त्यांचा त्या दिवशी, आणि ज्या कंपन्यांबद्दल ग्राहकांना काही विशेष तक्रारी असतात अशा तक्रारींचे कैफियत त्या कार्यक्रमात मांडली जाते. आणि त्या वर्षीचं टार्गेट होतं ऍपल. अरेच्या आपण अशा गोष्टी ऐकलेल्या असतात की चीनमध्ये कसं लाईनी लावून ऍपलच्या खरेदी लोक करत होती. म्हणजे मी तर अशा काही किस्से वजा ऐकलेले आहेत की एक छोटा मुलगा, त्याला काही करून ऍपल हवा होता चीनमध्ये पण परवडत नव्हता, त्याने किडनी विकली आणि ऍपल खरेदी केला वगैरे. आयफोन खरेदी केला. अरेच्या म्हणजे हे काय ऐकतोय आपण? तर त्याच्यामध्ये तक्रार अशी होती की चीनमध्ये मिळणारी वॉरंटी आयफोनवरची आणि परदेशात मिळणाऱ्या वॉरंटीमध्ये फरक आहे. चीन मध्ये ऍपल कंपनीचे लोक ग्राहकांना नीट वागवत नाहीत, त्यांना म्हणजे काय आपण म्हणून अपमान करतात आणि आमचा फोन जर बिघडला असेल तर मात्र बदलून देत नाहीत. पण इतर देशांमध्ये जर फोन बिघडलेला घेऊन गेला कोणी की लगेच बदलून देतात. म्हणजे त्या काळची वॉरंटी तशी होती की तुम्ही बिघडलेला आयफोन घेऊन गेलात की ते ताबडतोब दुसरा फोन तुमच्या नावा हातात ठेवायचा. आता हा आरोप जेव्हा कॅलिफोर्नियाला ऍपल कंपनीच्या मुख्यालयात त्याची म्हणजे माहिती पोहोचली तेव्हा पहिली रिॲक्शन कंपनीची होती की त्यांनी नाकारलं. आमची असं नाही, आमची सगळ्या जगभर एकच वॉरंटी आहे. काय म्हणता असं म्हटल्या बरोबर 15 दिवस ऍपल कंपनीच्या नावाने चीनमधल्या सगळ्या प्रसार माध्यमांनी टीकेची झोन ठेवली. आयफोनची खरेदी धडाधडा लोकांनी म्हणजे कमी झाली. कंपनीला कळेच ना काय झालंय. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये संशोधन केलं की काय झालं बाबा, हे असं का होत आहे की नाराज का आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चायनामध्ये एक येलो काऊ म्हणून प्रॉब्लेम आहे. येलो काऊ हे जस्ट एक निकनेम आहे. जे एक काळा बाजार करणारे लोक असतात ना, म्हणजे स्वस्तात वस्तू घेऊन महागात विकायची किंवा MRP लाच घ्यायची पण त्याचा तुटवडा असतो म्हणून बाहेर जाऊन जास्त किमतीला विकायची. आपण लहान असताना मग तिकिटाचा काळा बाजार करणारी माणसं असायची, सिनेमा तिकिटाचा, तशा टाईपची ही माणसं असतात. आणि ती पूर्वी सुरुवातीला काय करायची की आयफोन विकत घ्यायचे, प्रचंड मागणी आहे, कोणाला तरी गरीब मजुरांना लाईनीमध्ये उभं ठेवायचं कारण एका माणसाला मॅक्सिमम 2 फोन त्यावेळेला विकत घ्यायला द्यायचे कारण इतकी मागणी असायची आयफोन्सला. तर त्यांना एक दिवसाचं मजुरी द्यायची, लाईनीत उभं करायचं
विकत घ्यायचे त्यांच्याकडनं आणि मग ते काळ्या बाजारात जाऊन फोन विकायचे. पण ते सगळे फोन जेन्युइन फोन असायचे, त्यामुळे सहसा ते फोन बिघडले म्हणून परत येत नसत. पण नंतर जसजशी आयफोनची मागणी वाढत गेली तसतशी या लोकांची भूक वाढत गेली. त्यांच्या लक्षात आलं की अरे कशाला आपण हे खरे फोन विकत घेतोय, आपल्याकडे एवढा टॅलेंट आहे चीनमध्ये, वाटेल त्या गोष्टीची कॉपी आपण करू शकतो. मग ते काय करायचे, आयफोनची कॉपी केली तरी, म्हणजे काउंटरफिट आयफोन, बोगस आयफोन तयार केले, पण ते दिसायचे बाहेरून हुबेहूब आयफोन सारखेच. आणि ते आयफोन ते लोकांना विकायला लागले. आणि कसे विकायला लागले तर त्यांनी खोटी ऍपल स्टोअर सुद्धा सुरू केली. म्हणजे खोटे लोक ऍपल सारखा युनिफॉर्म घालून उभे, सगळं इंटिरियर ऍपल सारखंच वगैरे असं वेगवेगळ्या ठिकाणी, आणि ते खोटे फोन विकायला लागले किंवा काळ्या बाजारात सुद्धा ते खोटे फोन विकायला लागले. आणि ते जेव्हा बिघडायचे, ऑब्व्हियसली ते बिघडणारच होते लवकर. आणि ते कंपनीत यायला लागले. पण त्या कंपनीच्या माणसांना कळेना की हे काय होत आहे. पहिल्यांदा त्यांनी पटापटा बदलून दिले, कारण वरून हुबेहूब ते आयफोन सारखे दिसायचे. पण नंतर जेव्हा उघडले की त्यांना लगेच लक्षात यायचं की हा खोटा फोन आहे. मग त्यांनी काय करायला सुरुवात केली कंपनीच्या लोकांनी की बाबा तुम्ही थोडे दिवस ठेवा, आम्ही चेक करतो आणि मग तुम्हाला बदलून देतो. म्हटल्यावर लोकांना राग यायला लागला की कारण काही ग्राहक जे होते ते खरे होते. मग त्यांना खरंच वाटत होतं आपण आयफोन विकत घेतलाय, त्यांना कळलेलंच नव्हतं आपल्याकडे आलाय फोन, हा बोगस फोन आहे. आणि मग ते भांडायला लागले की अरे तुमची बाहेर पॉलिसी अशी आहे आणि आता काय. आता हे सगळं ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटच्या कानावर जातच, कारण तिथे सर्व्हेलन्स स्टेट आहे, सतत पाळत असते जिकडे तिकडे, अशी ती स्टेट आहे. ऍपल कंपनीच्या कानावरती हे का गेलं नाही किंवा गेलं तरी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं का कळायला मार्ग नाही. थोडस एक अल्पसंतुष्टता पण कधी कधी असते किंवा एक थोडं ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आपण काही मॅनेज करू शकू, असंही असू शकतं. पण हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उकरून का काढलं हा मुद्दा आहे की ऍपल सारखी एवढी बलाढ्य कंपनी की जिने लाखो रोजगार चीनमध्ये निर्माण केले, अतिशय ज्याला कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणतो की अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे की जी ऍपलमुळे चीनचा त्या टेक्नॉलॉजीशी परिचय झाला, अशा एवढ्या बलाढ्य कंपनीजची भांडण का उकरून काढलं जाणीवपूर्वक ते सुद्धा. हा जेव्हा माझ्या मनात विचार आला तेव्हा मी या विषयाचा विचार केला. हे भांडण उकरून काढायचं कारण म्हणजे कुठेतरी एक मेसेज द्यायचा की तुमची अर्थसत्ता असेल पण चीनमध्ये राज्यसत्ता ही अर्थसत्तेपेक्षा मोठी आहे. आणि यापुढे इथे राहायचं असेल तर बऱ्या बोलांनी आमच्या टर्म्सवरती राहायचं. यापूर्वी कसं झालं होतं की या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना अशी रेड कार्पेट घातली होती, तुम्ही या, तुम्हाला हवं ते सगळं देतो, स्वस्त मजूर, काही लेबर वेलफेअरचे नियम नाहीत, काहीही तुम्ही कसंही काहीही कायदे धाब्यावर बसवा, हरकत नाही, हे जे सगळं मिळालं होतं ठीक आहे, हेही चालू राहीलच. पण आता तुमचा हात आमच्या हातात आहे, पण तुमचा हात पाहिजे तेव्हा आम्ही हवा तसा ट्विस्ट करू. आणि कशासाठी कारण तो हात ट्विस्ट करायचा होता, त्याला काही पैसे नको होते ऍपलकडनं, पैसे त्याला मिळतच होते, त्याला टेक्नॉलॉजी पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी अशा कंडिशन्स घालायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू नुसत्या ऍपललाच नव्हे तर सगळ्याच कंपन्यांना की आता यापुढे नुसता रोजगार निर्मिती नाही, आता यापुढे तुमचे जे अपर एंड लेवलचे प्रोडक्शन प्रोसेसेस आहेत तिथे आम्हाला चीनी मजूर नाही, चीनी इंजिनियर्स घ्यायचे. कारण चीनी इंजिनियर्स आले की चोरणं किती सोपं आहे टेक्नॉलॉजी. म्हणजे आणि आपल्याला माहितीये की चीनची म्हणजे चोरी करण्याची क्षमता, टेक्नॉलॉजी चोरी करण्याची क्षमता अफाट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नुसती चौर्यकला नाही आहे, त्याच्याकडे खरंच डोकं पण आहे. कारण आपल्याला नुसती आता उद्या NVIDIA मध्ये आपल्याला पाठवलं आणि जर त्यांची टेक्नॉलॉजी घेऊन या, आपण नाही घेऊन येऊ शकत. काय चोरायचं हे सुद्धा कळायला लागतं, कसं चोरायचं हे सुद्धा कळायला लागतं. पण त्यांच्याकडे खरंच ती अक्कल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी प्राचीन काळापासून चीनला त्याला एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो, बौद्धिक ज्ञान संपदा, त्याचं महत्व कळलेलं आहे. पूर्वी प्राचीन काळी आपल्याला माहितीये चीन चहाच्या व्यापारामध्ये खूप अग्रेसर होता. तर त्या चहाच्या ज्या बिया असत त्या सम्राटाच्या तिजोरीत ठेवलेल्या असत आणि म्हणजे त्याच्या
देखरेखीखालीच त्या बाहेर येणार आणि कोणी जर चोरायचा प्रयत्न केला आणि पकडलं गेलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. म्हणजे याच्यावरून त्यांना त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं महत्व कळत किती होतं. तसंच सिल्क बनवण्याचं रहस्य त्यांनी अनेक दिवस लपवून ठेवलं होतं. कसे ते सिल्क बनवतात त्या रेशमाच्या खेड्यांपासून वगैरे असं. तर त्यामुळे त्यांना आधुनिक काळात बौद्धिक संपदेचं महत्व कोणी समजावायलाच नको, त्यांना ते माहितीच आहे. आणि त्यामुळे ही बौद्धिक संपदा आता आम्हाला तुमच्याकडनं हवी आहे, नुसती आर्थिक प्रगती नव्हे. म्हणजे आता आम्हाला चीन हा नुसता मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून नकोय, स्वस्त मस्त गोष्टी बनवणारा चीन नकोय. आता आम्हाला चीन हा अधिक टेक्नॉलॉजी वापरून ज्या वस्तू बनवल्या जातात अशा वस्तू बनवणारा चीन आम्हाला करायचा आहे. आणि ते त्यांचं ध्येय होतं, ते शी जिनपिंगनी मेड इन चायना 2025 म्हणून 1913 साली सुरू केलं. आणि त्याच्यातले बरेचसे त्यांचे जे काही प्लॅन होते की एरोस्पेस इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अशा सगळ्या गोष्टीमध्ये चीन प्रगत व्हावा, की जिथे अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं, किंवा आयफोनच्या लायकीचे किंवा त्या तोडीस तोड किंवा अधिक बेटर फोन बनवता यायला पाहिजेत. आता जे त्यांची हुआई म्हणून कंपनी आहे त्यांचं जे लेटेस्ट मॉडेल आहे, मी अजून हात लावून नाही बघितलंय, पण त्याचं वर्णन जे आहे की ते फोल्ड होतं आणि ते उघडलं की आयपॅडच्या आकाराचं होतं आणि उघडल्यावरती त्याची जी थिननेस आहे तर ते आयपॅड पेक्षाही थिन होतं. नॉर्मली थिन मॉडेल बनवणं कठीण असतं, पण ते त्यांनी बनवलं. आणखीन एक मॉडेल त्यांनी बनवलंय हुआईने की जिथे 3 फोल्ड होतात. हे अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी ही खरंच खूप कठीण आहे. आणि हे अर्थातच होऊ शकलं कारण या ऍपल सारख्या, सॅमसंग सारख्या, एनव्हिडिया सारख्या कंपन्या बराच काळ चीनमध्ये तळ ठोकून होत्या. आता हे जेव्हा झालं सगळं, आता आपल्याला म्हणायचं की ह्या कंपन्या काही दूधखुळ्या आहेत काय, एवढं काही दादागिरी करायला लागल्यावरती त्यांनी काही सगळं तसं ऐकून घेतलं का? ऑब्व्हियसली नाही. कारण शेवटी अर्थसत्ता ही तितकीच मोठी असते आणि ती तशी गपचूप बसत नाही. म्हणजे अर्थसत्ता किती मोठी असते त्याचं एक छोटंसं उदाहरण. आता काही दिवसापूर्वी आपण खूप आनंद साजरा केला की भारत 4थी आर्थिक महासत्ता झाला. खरं तर महासत्ता म्हणणं योग्य नाही, जीडीपीच्या दृष्टीने 4 नंबरला आलो पण असा त्याचा अर्थ. म्हणजे आपलं जे सकल राष्ट्रीय उत्पादन आहे ते 4थ्या नंबरचं आहे आणि 3 देश आपल्या वर आहेत, अमेरिका, चीन आणि जर्मनी. भारताचा नंबर मी जर म्हटलं 5वा आहे तर तुम्ही म्हणाल काय सांगतेस, कुठला आहे? 4थ्या नंबरला कोण आहे? 4थ्या नंबरला कंपनी आहे एनव्हिडिया. म्हणजे जगामध्ये फक्त 3 देश एनव्हिडियापेक्षा मोठा आहेत उत्पादनात, चीन, अमेरिका आणि जर्मनी. बाकी सगळे देश एनव्हिडियाच्या खाली आहेत. आणि या कंपन्यांचं कसं मोजला जातो साईज, त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्यांचे शेअर्स जे आता विकले जातात मार्केटमधले त्याची व्हॅल्यू. आणि ती जर व्हॅल्यू एनव्हिडियाची काढली तर ती 4 नंबरला आहे, भारत 5व्या नंबरला आहे. थोडासाच फरक आहे, पण मला सांगण्याचा मुद्दा असा की या कंपन्यांची ताकद एवढी मोठी असते. या कंपन्या गपचूप बसणार का? नाही, ते त्यांचा मार्ग काढणारच. आणि त्याच्यासाठी लगेच मग 2015 सालपासून C+1 China+1 ही पॉलिसी आपल्याला ऐकायला आली. China+1 याचा अर्थ काय की या कंपन्यांनी चायनामधून पूर्णपणे बाहेर निघायचं नाही ठरवलं. पूर्णपणे बाहेर निघणं कठीण असतं. म्हणजे आता कारण एक ती इकोसिस्टीम तयार झालेली असते, तुम्हाला त्या कुशल कामगार तिथे असतात, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, सगळं कायदे कानून तुमच्या सोयीचे बनवले गेलेले असतात. पण पूर्ण बाहेर निघणं अशक्य असतं. पण हळूहळू तिथून काढता पाय घ्यायचा असं त्यांनी धोरण आखायला सुरुवात केली. ते C+1 स्ट्रॅटेजी. आता तुम्ही म्हणाल या सगळ्या परदेशी कंपन्या होत्या म्हणून चीनने दादागिरी केली असणार. नुसत्या परदेशी कंपन्या नाही, त्यांच्याच देशातली एक गोष्ट सांगते. 2020 साली झालेली गोष्ट. तुम्हाला मी नाव घेतल्याबरोबर ती गोष्ट आठवेल कारण त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. जॅक मा एपिसोड आठवतो? जॅक मा ही अलिबाबाचे फाउंडर. अलिबाबा म्हणजे आपलं अमेझॉन सारखी जी त्याची ई कॉमर्सची कंपनी, त्याचे ते फाउंडर. आणि त्या जॅक माचं अँट ग्रुप
जे ती अलिबाबा कंपनी चालवते. त्यांचा खूप मोठा पब्लिक इश्यू येणार होता, IPO ज्याला आपण म्हणतो, की खूप मोठ्या प्रमाणावर शेअर इश्यू करून ते भांडवल गोळा करणार होते. मोठा इश्यू म्हणजे किती? $37 बिलियन. 1 बिलियन एकावर 9 शून्य. कारण आपण लाखात आणि कोटीत बोलतो, त्यामुळे पटकन बिलियन, मिलियन, ट्रिलियन लक्षात येतं. एवढा मोठा पब्लिक इश्यू त्यांचा येऊ घातलेला होता. पण त्याच्या थोडे दिवस आधी काय करणार, म्हणजे त्याचं ते नेहमीचीच विचारसरणी असणार, ते उत्स्फूर्तपणे बोलून गेले की चायना मधल्या ज्या सरकारी बँका आहेत ना, त्याला काय अर्थ नाही. त्यांची ना ते जुन्या काळचे जे सावकार असायचे ना, ती मेंटॅलिटी आहे. ओल्ड मॅन्स क्लब असं त्यांनी त्या बँकांना नावं ठेवली. आणि ती जी त्यांची सावकारी मेंटॅलिटी, त्यांनी तो एक शब्द तो जगभर आणला, पॉन शॉप मेंटॅलिटी. म्हणजे सावकार कसे ते सोनं नाणं गहाण ठेवून घेतात आणि मग कर्ज देतात. म्हणजे कसं सेफ कर्ज होतं ना, काहीतरी तुमच्याकडे एवढं मोठं धारण आलं की. तर त्यांचं म्हणणं होतं आधुनिक काळात असे सतत तारण्यासाठी म्हणजे इन्सिस्ट करता कामा नाहीये. तर प्रोजेक्ट कसं आहे, ते प्रोजेक्ट पुढे मागे किती मोठा होऊ शकतात आणि तो जो प्रोजेक्ट चालवणारा माणूस आहे त्याची धडाडी किती आहे वगैरे, हे सगळं बघून तुम्ही कर्ज द्यायला पाहिजे. आणि ते त्या बँकांनी म्हणजे ऐकत नव्हते आणि म्हणून त्यांनी टीका केली. जॅक मा 6 महिन्यासाठी दिसेल असे झाले चायनामध्ये. काय तेव्हा ते करत होते, लोकांना कळलं नाही हे जिवंत आहेत की तुरुंगात आहेत की काय, कळले नाहीसे. तो पब्लिक इश्यू अर्थातच आला नाही. नंतर ते काही दिवसांनी आले. ते कसे आले तर दात आणि नख काढलेले सिंह कसा असतो तसे आले. त्यांचे सगळे जे ऍड ग्रुपचे कंट्रोल होते ते काढून घेतले होते. अलिबाबा पटेल सोडून दिली आणि आता ते चायनात टोकियो युनिव्हर्सिटीत व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून शिकवतात. मला वाटतं प्रोफेसर निरुपद्रवी हे जगभर आणि म्हणजे एक जो आपण म्हणतो ना की करिअर मधला वानप्रस्थाप त्यांनी स्वीकारला. मला वाटतं जीव तुमचा जिवंत ठेवतो त्याच्या बदल्यात हे असं त्यांना सांगितलेलं असतं. म्हणजे हे दोन्हीकडे शी हे अर्थसत्तेबरोबर भांडतायत. आता हे अर्थसत्तेबरोबर भांडतायत त्याचं मग कारण काय? कारण त्यांना त्यांची राजसत्ता किंवा आपण म्हणजे चीन मध्ये पॉलिटिकल पॉवर ही इकॉनॉमिक पॉवर पेक्षा जास्ती आहे हे कुठेतरी बिलवायचं. आता त्याच्यानंतर त्याने आणखीन एक गोष्ट चीनमध्ये सुरू केली आणि ती म्हणजे की मोठ्या प्रमाणात अँटी करप्शन ड्राईव्ह. अँटी करप्शन ड्राईव्ह 2012 पासून त्यांनी सुरू केला. पण अजूनही तो चालू, म्हणजे खरं सांगायचं तर तो सिरियसली असता तर इतकी 14 वर्ष तो ड्राईव्ह का चालू राहिला हा एक प्रश्न विचारू शकतो. त्यापैकी छोट्या लेवलचे सरकारी नोकर आहेत त्यापैकी 10 लाख लोकांची चौकशी केली. 10 लाखापैकी 9,86,000 कारवाई झाली. फक्त म्हणजे बघा तुम्ही किती कमी लोकांवर कारवाई झाली. तुम्हाला वाटेल ठीक आहे छोटे मासे काय नेहमीच पकडणं सोपं असतं. नाही, ज्याला टायगर्स म्हणता येईल असे सरकारी अधिकारी मोठ्या पदावरचे आता या वर्षी 65 टायगर पकडले. ते म्हणजे जसे टायगर पकडले वगैरे अशी भाषा वापरतात. गेल्या वर्षी 54 पकडले. म्हणजे वर्ण घालून सगळीकडनं त्यांनी सुरू केलंय. ठीक आहे बाबा, सरकारी नोकरीबद्दल तुम्ही केलं. मिलिटरी मधल्या करप्शन बद्दल सहसा कोणी बोलत नाही. तर आता जानेवारीमध्ये त्यांचे अगदी जवळचे झॅन म्हणून एक अधिकारी आहेत आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे त्यांच्या मिलिटरी असोसिएशनचे CMC म्हणतात ते, त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केली. भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा की देशद्रोह हा एकमेव आरोप. देशद्रोह आणि फायनान्शियल रेग्युलेशन म्हणजे आपण आपल्याकडे कसे एन्फोर्समेंट डिरेक्टर आहे, ईडी लावली पाठी हल्ली असा एक शब्द आहे ना. त्यामुळे जे उद्योगधंद्यांमध्ये ऐकत नाहीत ते ईडी पाठी लावायची आणि जे सरकारी अधिकारी आणि मिलिटरी अधिकारी आपल्याला राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरू शकतात त्यांच्या मागे भ्रष्टाचाराचं शुक्लकाष्ठ लावायचं. असे करून त्यांनी दिवसोंदिवस अधिकाधिक आपल्या हातामध्ये सत्ता कशी येईल हे बघायला सुरुवात केली. ही सत्ता त्यांच्या हातात त्यांनी मांडली असती तरीही काही बिघडलं नसतं जर का
सर्वसामान्य चिनी माणसाचं आयुष्य जर आनंदाचं जात आहे, लोक म्हणतील व्हा तुम्ही सत्ताधीश, मला काही फरक पडत नाही. एक मिनिट. परंतु काय होत होतं, हे सगळं जेव्हा झालं होतं तेव्हा अशी अनेक पोकळ पॉकेट्स चीनमध्ये निर्माण होत होते. ते पोकळ पॉकेट्स कुठली? सगळ्यात मोठं पॉकेट म्हणजे पोकळी ती म्हणजे रिअल इस्टेट. आपल्यापैकी हे खूपदाच पेपरमध्ये म्हणतं, चीन मधलं रिअल इस्टेट क्षेत्र हे अतिशय वाईट अवस्थेत आहे. म्हणजे जवळजवळ 5-6 वर्ष झालं की तिथली पडलेली घरं, बनलेली घरं, अर्धवट बनलेली घरं किंवा ज्यांचं अजून कामच सुरू झालं नाहीये अशी अनेक प्रोजेक्ट पडून आहेत. 8 कोटी घरं बनलेली आहेत पण विकली जात नाहीयेत, इतकी वाईट अवस्था आहे. आता काय होतं मग, घराच्या किमती हळूहळू खाली यायला लागतात. घराच्या किमती खाली आल्या तर काय, कोणी म्हणजे ठीक आहे ना, लोक घेतील नाही. ज्यांनी कर्ज दिलेली असतात ज्या बँकेने आणि जे कर्जदार ते फेडत नाहीत, ते बँक जेव्हा मार्केटमध्ये ते घर विकायला जाते तेव्हा त्यांना कर्ज परत मिळत नाही, घराची किंमत किंवा कोणी विकतच घेत नाही. म्हणजे त्या बँकांकडे नॉन परफॉर्मिंग ऍसेट ज्याला आपण म्हणतो, किंवा कर्ज दिलाय पण ते कर्ज परत येण्याची कधीही शक्यता नाही. म्हणजे जसं विजय मल्ल्याला दिलेलं कर्ज कधीही परत येणार नाही खात्री येते बँकांना. अशा पद्धतीचे कर्ज मोठ्या मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि रिअल इस्टेट क्षेत्रामुळे अशी कर्ज तयार झाली. शी यांचं म्हणणं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं तिथलं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं की स्टेट गव्हर्नमेंटने ही सगळी प्रोजेक्ट्स केलेली आहेत, तर त्यांनी ती स्वस्तात घरं विकत घ्यावी आणि पुन्हा काहीतरी त्याची छोटी घरं करून वगैरे असं करून ती विकावी. स्टेट गव्हर्नमेंटला हे करण्यात इंटरेस्ट नाही, कारण ते आधीच स्टेट गव्हर्नमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज टाकायला. कारण डेंगली जेव्हा डेंग म्हणजे आधीचे माओ नंतर जे लगेच आले 1980 साली पॅरामाउंट लीडर ज्यांना म्हणतात ते डेंग झिओपँग, त्यांनी जेव्हा चायनीज अर्थव्यवस्था ओपन केली तेव्हा ही जी सगळी प्रॉव्हिन्शियल गव्हर्नमेंट आहे, म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्र, तामिळनाडू वगैरे अशा टाईपची, त्यांना भरपूर फ्री हँड दिला आणि त्यांची आपापसात कॉम्पिटिशन लागली की तुम्ही तुमच्या जमिनी विका, तुम्ही तुमचे कायदे वाटेल तसे बदला, काही करा, तुम्ही तुमच्या तुमच्या क्षेत्रातल्या बँकांना हाताशी धरा, पण तुमच्या प्रांतामध्ये अधिकाधिक उद्योग येतील असं बघा. आणि या नादात या सगळ्या प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्सनी बसा इन्व्हेस्टमेंट केले आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केले आहेत, कर्ज दिले आहेत, तर त्याच्यातूनच ते डोकं वर काढू शकत नाही. तर ते म्हणतात आम्ही हे आणखी लचंड आमच्या गळ्यामध्ये कसं घेऊ. त्यामुळे त्या रिअल इस्टेटला सोल्युशन नाही. ते म्हणाले ठीक आहे, ते 8 कोटी बरोबर पडवून राहू देत ना, त्याच्याने काय होतं. रिअल इस्टेट सेक्टर हा मॅक्सिमम बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज असणारा असतो. बॅकवर्ड लिंकेज म्हणजे घर बांधण्यासाठी अनेक उद्योग लागतात, सिमेंट लागतं, त्याच्यानंतर स्टील लागतं, रंग काम करणाऱ्या कंपन्या लागतात. फॉरवर्ड म्हणजे एकदा घरात माणूस राहायला आला की त्याला फर्निचर लागतं, टीव्ही लागतो, फ्रीज लागतो. मग त्यामुळे घरं विकली गेली नाही की अनेक हे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज असणारे जे उद्योग असतात ते त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हे लोकल गव्हर्नमेंटचं खूप मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणा, रिअल इस्टेट क्षेत्राचं काहीही 5-6 वर्ष झालं ढिम्म हलत नाहीये, हा प्रॉब्लेम. आणि आणखीन एक आता तिसरा प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे तरुणांमध्ये असंतोष आहे. असंतोष कशासाठी आहे, त्यांना राजकीय असंतोष नाही, म्हणजे अशी काही लगेच ते क्रांती करतील किंवा क्रांती आता करायची तरुणांची हिंमतच नाही. कारण आपल्याला माहिती आहे की तिरानमेन स्क्वेअर जो घटना झाली 1980च्या सुमारामध्ये, तेव्हा त्या रणगाडे घातले होते विद्यार्थ्यांवरती आंदोलन करणाऱ्या, हे सगळ्यांना आपल्याला माहिती. त्यामुळे अशा पद्धतीची आंदोलन क्रांती व्हायची शक्यता नाही. पण तरुणांची जी नाराजी आहे ती म्हणजे त्यांच्या शिक्षणाला साजेशा नोकऱ्या त्यांना मिळत नाही, म्हणजे नोकऱ्या कमी होत आहेत. कारण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आता हळूहळू कमी व्हायला लागलाय. एक तर बऱ्याच कंपन्यांनी काढता पाय घेतलाय, दुसरी गोष्ट म्हणजे चायनाचा जो स्वस्त मजुरी हा ऍडव्हान्टेज होता तो हळूहळू कमी व्हायला लागलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तरुणांना हव्या त्या नोकऱ्या मिळत नाहीत. त्यातून सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधलं तेही रिसर्च मध्ये ज्या जॉब आहे त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त तरुणांनी यायला हवं आहे, कारण त्यांना टेक्नॉलॉजी सुपर पॉवर व्हायचं आहे चायना. आणि
तरुणांचं कसं झालंय की आता पुढची पिढी आहे नोकरी करणारी, म्हणजे तर ती थोडी आकांक्षा करिअर संबंधातल्या बदलतात. म्हणजे आपल्या पिढीमध्ये नोकरी मिळाली याचा आनंद असायचा, पण आपल्या पुढच्या पिढीला नुसती नोकरी मिळाली आनंद नसतो, त्यांना त्यांच्या चॉईसचा जॉब लागतो. आणि त्यामुळे या तरुणांना शक्यतो सेवा क्षेत्रातल्या नोकऱ्या हव्यात, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या नको. ठीक आहे, आता मग चायनाचा तोही प्रयत्न चालू आहे की सेवा क्षेत्र मोठं करायचं. आता त्यांचं डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आहे, स्वतःचं मार्केट मोठं आहे की जिथे अनेक सेवा ते विकू शकतात. पण सेवा क्षेत्र जर आणखीन वाढवायचं असेल तर त्याला इंटरनॅशनल ओपन करायला पाहिजे. आणि चायनामध्ये हा एक मोठा पॅराडॉक्स आहे की त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूप लिबरल आहे, त्यांनी खूप ओपन अप केला या करून सगळ्यांना. पण सेवा क्षेत्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात लिबरल नाहीये, कारण सेवा क्षेत्र ओपन करायचं म्हटलं की पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे. त्यांची जी अशी कडकचून अशी सेन्सरशिप आहे की गव्हर्नमेंटच्या विरुद्ध कोणी ब्र सुद्धा काढता कामा नये. त्यामुळे त्यांना शिक्षण हे सरकारच्या पंजाखालीच पाहिजे, त्याच्यानंतर बँका सगळ्या हे सरकारच्या पंजाखालीच पाहिजे. ते त्यांना फ्रीडम द्यायला कबूल नाही. जर त्यांना फ्रीडम नाही मिळालं तर ते वाढणार कशा, आणि ते वाढल्या नाही तर त्यांचं मार्केट कसं वाढणार, असं एक पंचायत सेवा क्षेत्रामध्ये. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र श्रिंक होत आहे, सेवा क्षेत्र ज्या वेगाने वाढायला पाहिजे त्या वेगाने वाढायला नाहीये. आणि मग जसं आपल्या भारतात जो आता आपल्याला प्रॉब्लेम असतो, आपल्याला वाईट वाटतं की आपली अनेक चांगली उत्करू मुलं परदेशी जायला बघतात किंवा गेली तर परत येत नाही. चीनमध्ये तेच मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झाले की परदेशी शिकायला गेलेली मुलं परत यायला बघत नाही. आणि ज्या देशाला टेक्नॉलॉजिकल सुपर पॉवर पैकी महत्वाकांक्षा आहे त्या देशामध्ये जर हे व्हायला लागलं तर स्वाभाविकच ही काळजीची गोष्ट आहे. आणि हे सगळं होताना बाबा माणसाला काहीतरी असं वाटावं, थोडंसं आपण काहीतरी आत्मपरीक्षण करावं, हे सगळे गोंधळ आहे ते जर आधी निस्तारावे नाही. ते सुपर पॉवर व्हायची महत्वाकांक्षा काही त्यांच्या डोक्यातनं जात नाही. आणि त्यांनी हल्ली मग चायनाचं कसं म्हणजे मोठेपणा दाखवायला बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह काही वर्षांपूर्वी सुरू केला. बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह म्हणजे जुना जो चायनाचा सिल्क रूट होता की जिथून सगळं व्यापारी मार्गाने सिल्क परदेशात विकलं जायचं, तो थोडाफार त्यांनी रिवाईव्ह केलाय. त्याच्यामध्ये समुद्र मार्ग पण त्यांनी ते थोडा मॉडिफाय केलाय, तसा नाही येतो. समुद्र मार्ग आणि जमिनीवरचा मार्ग दोन्ही त्याच्यामध्ये त्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह मध्ये आहेत. आणि त्याचा मूळ उद्देश असा आहे त्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्हचा की ही जी सगळी थोडीशी कमी विकसित राष्ट्र आहेत त्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्हच्या अंगाने येणारी त्या सगळ्यांना आपल्या पंखाखाली आणायचं. एक ताजं उदाहरण आपल्याला माहिती आहे ते म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेकडे त्यांनी ते एक पोर्ट विकसित करायला घेतलं. एक ते चोरून आहे ते. तर ते पोर्ट विकसित करायला घेतलं. हे काय करतात, त्यांना कर्ज देतात. कर्ज दिलं ठीक आहे, खुश झाले, पैसे मिळाले. पुन्हा काय आहे, जे ते विकसित करण्यासाठी लागणाऱ्या कंपन्या आहेत ते चायनीजच, म्हणजे चायनीज कंपन्यांना काम मिळालं. हे सगळं वस्तू लागणार आहेत त्या पण चायनीज लोकच पुरवतात. पण काय होतं, हे जे विकसनशील देश आहेत त्यांच्याकडे हे एवढं मिळालेलं कर्ज फेडण्याची ताकद नसते, कारण ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा पायाभूत सोयी सुविधांमधली डेव्हलपमेंट ही लगेच फायद्याची होत नाही. ती फायद्याची व्हायला काही वर्ष द्यायला लागतात. म्हणजे कारखाना कसा आज टाकला, 2 वर्षांनी वस्तू बाजारात गेली, पैसे मिळाले, विकले, माझं कर्ज फेडलं. पायाभूत सोयी सुविधांचं तसं होत नाही. अशी बंदरं बांधली, रस्ते बांधले, देशाचा विकास झाला, मग त्यामुळे त्यांचं कराचं उत्पन्न वाढलं आणि मग त्यातून त्यांनी कर्ज फेडलं. असं व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे स्वाभाविकच हे देश कर्ज काही फेडू शकत नाही आणि हे चायनाला पण माहिती फेडू शकत नाही. मग काय सांगायचं त्यांना, ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करतो, हे जे तुमचं कोर्ट आहे ना त्याचा अधिकार आम्हाला 99 वर्षाच्या कराराने द्या. 99 वर्षाचा करार म्हणजे त्या पोर्टचा मालकी हक्कच गेला की त्यांच्याकडे.
म्हणजे अशा पद्धतीने ती जी जी काही पायाभूत सोयी सुविधांची त्यांनी प्रोजेक्ट्स घेतली आहेत ती संपत्ती किंवा ती सगळी प्रोजेक्ट्स आपल्या मालकीचीच कशी होतील याकडे त्यांचं लक्ष असतं. विशेषतः मायनिंग प्रोजेक्ट जे आफ्रिकेमध्ये घेतले, ते आफ्रिकेतले माइन्स म्हणजे कसे आहेत की जी सगळी दुर्मिळ खनिज असतात की जी विविध आधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक असतात, ती तंत्रज्ञान ती सगळी खनिज आपल्या ताब्यात कशी राहतील याच्यासाठी त्या खाणी ताब्यात घ्यायच्या आणि मग त्या खाणी ताब्यात घेण्यासाठी त्या देशाला कर्ज द्यायचं, मग त्या कर्जबाजारी करायचं आणि मग नंतर ते खाण भाड्यांनी घेऊन टाकायचे, म्हणजे आपलीच झाली ती थोडक्यात. हे असे सगळे उद्योग त्यांनी त्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह मधून सुरू केले. 150 देश आहेत की ज्यांनी साईन केलं ते इनिशिएटिव्ह. साईन केलं याचा अर्थ ते सगळ्यांना कर्ज मिळालंय असं नव्हे, पण त्यांनी थेरटिकली अग्री केलंय की आम्ही चायना बरोबर पार्टनरशिप करायला तयार आहोत. भारताला पण सांगितलं होतं करा, भारताने केलं नाही. ब्राझीलच्याही मागे लागले ते, ब्राझीलकडे अमेरिकेने डोळे वटारून बघितले, त्यामुळे ब्राझीलने केलं नाही. ब्राझील लॅटिन अमेरिकेत आहे, त्यामुळे अमेरिकेच्या न ऐकून त्यांना चालणार नाही. पण 150 देशांनी केलं हे अग्रीमेंट. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे ना, बरंच झालं की चायनाचं. प्रश्न असा असतो की हे जेव्हा प्रोजेक्ट घेऊन जातात आणि ते प्रोजेक्ट चालत नाही, तेव्हा त्यांना जे बेल आउट पॅकेज किंवा त्यांना जी नुकसान भरपाई द्यायला लागते ती कोण देतं? चायना सरकार देतं. आणि ह्या प्रायव्हेट कंपन्या असतात त्या म्हणतात की आम्ही तुम्ही सांगितलं म्हणून आलो इथे, आता आम्ही तोट्यात चाललोय. मग गव्हर्नमेंट म्हणलं ठीक आहे आम्ही देतो. म्हणजे हे पैसे शेवटी कोणाच्या खिशातनं जातात? सरकारच्या खिशातनं जातात. हे कुठच्या वेळेला पैसे सरकारच्या खिशातनं जात आहेत की जेव्हा त्यांना देशांतर्गत आपल्या बँका आहेत ज्या कर्जाच्या खाली आहेत, त्यांना सावरता येत नाहीये, तेव्हा हे गावभर जाऊन अशी कर्ज वाटतायत आणि बेल आउट करतात. म्हणजे ही विसंगती नाही का झाली की जेव्हा देशांतर्गत गरजेला पैसे कमी पडतात आणि तेव्हा माणूस बाहेर, म्हणजे आमच्या आजीने लहानपणी मस्त म्हण म्हणायची, मिशील तूप. म्हणजे आमच्या घरी कसं भरपूर तूप आहे हे सांगायचं, खरं तूप नसायचं, 2-4 कण असायचं ते तूप, आणि ते मिशीत ठेवून जायचं बाहेर, म्हणजे आम्ही कसं खूप तूप खातोय असं दाखवायला. आता पूर्वी काय व्हायचं की चायना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या किंवा बनवलेल्या वस्तू अशा इंडस्ट्रीयल सेक्टर मधल्या विकायच्या, त्या आता आपण बघितलं त्यांना जमत नाहीये. आणि हे बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह मधून आता ते काय विकतायत तर ते प्रोजेक्टच विकतायत. म्हणजे पॅकेज गुड म्हणतो ना आपण की अनेक गोष्टींचं पॅकेज असतं, तसं हा प्रोजेक्ट हे विकायला बघतायत की तो प्रोजेक्ट विकला की अनेक गोष्टी यांच्या विकल्या जातात. मध्ये कोणीतरी विधान केलं की बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्हचं खूप दीर्घकालीन त्यांचं स्वप्न आहे. तर ते काय? त्यांना कळलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये ते एकदम नंबर 1 इमिडिएटली होणार नाही. म्हणजे काही बाबतीत अजूनही अमेरिका त्यांच्यावर असायची शक्यता आहे. त्यांनी किती प्रयत्न केला तरी ते थोडे मागे राहतील, पण तरीही त्यांच्यामध्ये नंबर 2ची टेक्नॉलॉजी असेलच. आणि मग नंबर 2ची टेक्नॉलॉजी कोणाला विकायची? आता श्रीमंत देश आहेत ते सगळे अमेरिकेकडनंच टेक्नॉलॉजी विकत घेतील, डेव्हलप देश आहेत ते. मग हे जे गरीब देश आहेत त्यांच्या गळ्यात हे यांची टेक्नॉलॉजी मारणार की तुम्हाला एनिवे अमेरिकेची टेक्नॉलॉजी परवडणार नाही, तुम्ही आमची घ्या. ते पुन्हा त्यांना आपली टेक्नॉलॉजी द्यायची आणि आपल्या अंकित करून घ्यायची. ही अशी सगळी याची काय पण म्हणू हा प्लॅन आहे. हा प्लॅन म्हणजे चाललाही असता जसं आपण म्हणतो तसं, पण जेव्हा डोमेस्टिक इकॉनॉमी किंवा देशांतर्गत इकॉनॉमी ही विविध कारणांमुळे प्रॉब्लेम मध्ये आहे, तेव्हा जर बाहेर जाऊन माणूस अशी उधळपट्टी करत असेल तर कुठे ना कुठेतरी त्या माणसाला त्याबद्दल एक प्रश्न विचारले जाणारच. कारण त्यांनी किती शत्रू निर्माण केले बघा. त्यांनी कम्युनिस्ट पार्टीमध्ये स्वतःचे शत्रू निर्माण केले, कारण अनेकांना त्यांनी हाकलून दिलं. त्यांनी मिलिटरीमध्ये आपले शत्रू निर्माण केले, तिथे अनेकांना हाकलून दिलं. त्यांनी सरकारी यंत्रणेत आपले शत्रू निर्माण केले, तिथे अनेकांना हाकलून दिलं. त्यांनी चायनाच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये शत्रू निर्माण केले, ज्या सारख्या माणसाला त्यांनी वाईट ट्रीटमेंट दिली. त्यांनी परदेशी भांडवल येत होतं, तिथे शत्रू निर्माण केले. आणि हे कमी की काय, भारतासारख्या देशाची पण ते कुरापत काढत असतात अजून. आम्ही किती शाणे किंवा आम्ही किती ताकदवान हे दाखवायला. म्हणजे एक जी मिलिटरी म्हणतो त्या बाबतीतही त्यांना 14 देशांची बॉर्डर लागली. म्हणजे एवढा मिलिटरीचा एक्सपेन्स असेल ते बघा, तो तर करायलाच लागतो.
आणि सगळ्या देशांशी यांचे चांगले संबंध आहेत असं पुन्हा नाही. मग या पार्श्वभूमीवर एक शहाणपणाचा जो निर्णय असतो तो म्हणजे की इतकी राक्षसी महत्वाकांक्षा जगात आपण सत्ता बनायची थोडी आत्ता या क्षणी असता कामा नये. या क्षणी आपण आपलं घर नीट सावरूया, तंत्रज्ञानाची प्रगती करूया. एनिवे त्यांच्याकडे नंबर 2 व्हायचं ताकद आहेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत, पण आत्ता हा क्षणी मला नंबर 1च व्हायचंय. हा जो अट्टहास आहे हा कुठेतरी म्हणजे धोकादायक होण्याची शक्यता आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळे त्याला एक राजकीय विरोध होऊ शकतो. राजकीय विरोध झाला तर मग त्यांच्या जागी त्यांच्या इतकाच जर ताकदवान माणूस येऊ शकला तर चायनाचा डोलारा सांभाळेल, पण जरा जरी दुबळा माणूस आला तरी पंचायत होईल. अशी परिस्थिती आज चायनामध्ये आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न पडलाय की काय की अर्थव्यवस्था या वेगाने चालू राहील. म्हणजे चायनाचं वर्णन हे स्टिरॉइडल कॅपिटॅलिझम करतात. स्टिरॉइडल कॅपिटॅलिझम म्हणजे हा जो सगळ्यात गुबगुबीत आणि मोठा चायना दिसतोय तो स्टिरॉइड खाऊन खाऊन मोठा झालेला चायना आहे, नैसर्गिकपणे मोठा झालेला नाही. म्हणजे नैसर्गिकपणे मूळ कसं हळूहळू वेगाने वाढतं, हे एका वर्षात ताडमार जर एखादं मूळ झालं तर कसं, तसं हे स्टिरॉइडल कॅपिटॅलिझम आहे. आणि त्यामुळे हा स्टिरॉइडचा आपल्याला माहिती आहे की माणसाच्या शरीरात सुद्धा स्टिरॉइड आपण जर खाल्ली तर तात्पुरता आपल्याला आराम मिळतो. आपलं काही दुःख वगैरे असेल किंवा रोग असेल तो नाहीसा होतो, पण दीर्घकालीन स्टिरॉइड घेण्याचे खूप विपरीत परिणाम असतात आणि ते हळूहळू चायनामध्ये दिसायला लागलेले आहेत. मला वाटतं इथे मी थांबते आणि मला सांगितलं 15-1 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी असतात ते घेऊया. कोणाला प्रश्न विचारायचा? नमस्कार मॅडम, खूप खूप छान झालंय. मला सांगा, आता तर प्रश्नचिन्ह आपण काढू शकतो का? तुमचं काय मत आहे? जसं काही लोक म्हणतात अमेरिकन डॉलर डाऊन होईल, खतम होईल, अजून तर घसरते, पण चायनाची महासत्ता ते होईल का? चायना आता इमिडिएटली महासत्ता व्हायची शक्यता नाही. म्हणजे जर आता अमेरिकेने स्वतःची वाटच लावून घ्यायची ठरवली तर गोष्ट विराट. म्हणजे अनेकदा आपल्याला अमेरिकेच्या बाबतीतही असं वाटतं हे आपलं छडगं म्हणतात की काय असा अवस्था आहे. पण तेवढे ते म्हणजे अमेरिकेचे सत्ताधीश थोडेसे शी जिनपिंगच्या लाईनीत बसतील असे आहे, पण अमेरिकेची जनता जी आहे ती खूप शहाणी आहे आणि चायनीज जनतेला काहीच अधिकार नाही आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचे पुढे म्हणजे लक्ष सुद्धा देत नाही त्यांच्याकडे, की बिचारी पुढे हक्का त्या काही बसतात ती. पण अमेरिकन जनता ही खूप आचरणपणा त्यांच्या सत्ताधाऱ्यांना करून देणार नाही. आणि जर अमेरिका खाली जाणार नाही तर चायनावर येणार सिद्धी. अमेरिका खाली गेली तरच चायनावर येऊ शकतो. तरुणांमधला असंतोष आहे, परत मागच्या सारखं एज्युकेशन वाढू शकणार नाही नक्की नाही. म्हणजे ते तेव्हा एज्युकेशन झालं तेव्हा टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती. आता इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की म्हणजे त्यांनी ना डिजिटल केजेस तयार केले. डिजिटल केज म्हणजे तुमचा सगळा फायनान्शियल व्यवहार त्यांना कळतं, तुम्ही कुठे कुठे मूव्ह झालात ते कळतं आणि त्यामुळे जरा जरी खुट्ट कुठे झालं तर त्यांना कळतं. आणि मग ते काय करतात म्हणजे प्रत्येक वेळेला ते असं शक्तीचा वापर करतात असं नाही. ती जी वाफ कोंडलेली आहे ना ती अतिशय गमतीशीर पद्धतीने पण ते बाहेर काढतात. म्हणजे एक माझ्या नात्यातली मुलगी सांगत होती, तिची चायनीज मैत्रीण होती, लंडनमध्ये त्यांची भेट झाली. ती म्हणजे ते काय करतात म्हणजे का ते मुद्दाम अशा वादविवाद स्पर्धा किंवा इव्हेंट आयोजित करतात. मग स्त्री पुरुषांची समानता याच्यावरती जोरदार भांडण करायला लावतात. म्हणजे मग ती जी काही अशी राग वगैरे असतो ना तो अशा क्षुल्लक गोष्टींच्या ठीक आहे भांडायचंच आहे ना तुम्हाला घरीच भांडा असं काय काय करते ते करायला फक्त. किंवा मुलांना सांगायचं की तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये काही त्रास होतोय का, मग शिक्षकांबद्दल तुमचा काय असंतोष आहे ते बाहेर का. पण म्हणजे काहीही करून तो राजकीय कारणासाठी असंतोष एकवटणार नाही ह्याची ते पुरेपूर काळजी घेतात. आणि दुसरं म्हणजे एक आहेच की बेसिक नेसेसिटी चायनामध्ये भागलेले आहे. म्हणजे हे सगळे जे लोक आहेत ते तसे थोडेसे मध्यम वर्गाच्या जवळपास आता आले तर ते जे गरीब म्हणतात ते सुद्धा. क्रांती वगैरे व्हायला ना एक नथिंग टू लूज
आपण म्हणतो ना असा एक वर्ग लागतो की मेलो तरी चालेल, दगड हातात घेऊन तुरुंगात जाईल, काही झालं तरी चालेल, असा एक वर्ग लागतो. असा आता वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये चीनमध्ये नाही, भारतात पण नाही. त्यामुळे भारतात तर कधीच क्रांती व्हायची नाही. म्हणजे किती राग आला आपल्याला तरी एक लोकशाही आहे ना, त्यामुळे दररोजच आपण वाफ बाहेर काढतो. त्यामुळे एक जी अशी वाफ कोंडायला लागते ती कोंडू देणार नाही याची ते काळजी देतात. मग शी जिनपिंगची मुलगी हार्वर्ड मध्ये जाऊन सायकॉलॉजी शिकली आहे. मला वाटतं ते तिच्या ज्ञानाचा भरपूर वापर करून घेत असणार. धन्यवाद. मॅम, तुम्ही आता भाषणामध्ये रिअल इस्टेट याचा उल्लेख केलेला होता की तिथल्या घरांचे व्हॅल्यू कमी झाले, त्याच्यामुळे रिसेलमध्ये बँकांना सुद्धा तेवढी हे परतावा मिळत नाही, सो त्यांचे NPAs वाढतात. हा जो प्रॉब्लेम आहे हा अमेरिकेमध्ये जो 2008 मध्ये बबल बस्ट झालेला होता हा त्याच्या सिमिलर आहे का पहिला? आणि त्यावेळेला जेव्हा वॉल स्ट्रीट पडलं त्याच्यानंतर जगातल्या बऱ्याच अर्थव्यवस्था पटापट झोपलेल्या होत्या. तर उद्या चायनाचा हा बबल असा एखादा बस्ट झाला तर मग बाकीच्या अर्थव्यवस्था पण किती प्रमाणात झोपू शकतात, त्यांच्यावरती किती डायरेक्ट परिणाम चायनाच्या रिअल इस्टेटचा होईल, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा त्यांनाच जोडून आहे की चीनमध्ये सध्या डिफ्लेशन मोठ्या प्रमाणात आहे आणि चीनचा तो एक खूप मेजर इकॉनॉमिक चॅलेंज मानला जात आहे. तर ह्या दोघांचा त्याच्याशी किती घनिष्ठ संबंध आहे? पहिलं म्हणजे तुला सकारात्मक उत्तर देते की चीन मधला जो रिअल इस्टेटचा प्रॉब्लेम आहे तर काहीही झालं म्हणजे अगदी त्याची शून्य किंमत झाली तरी इतर देशांवर विशेष परिणाम होणार नाही. फार तर चीनच्या बँकांवरती त्याच्या पलीकडे होणार नाही. अमेरिकेमध्ये जे झालं होतं ते काय झालं होतं, अमेरिकेतल्या बँकांनी अशी ज्याला पत नाही अशा अनेकांना कर्ज दिली होती. त्यांच्या लक्षात आलं ही काय आपल्याला परत मिळणार नाही. मग त्यांनी काय केलं, त्या सगळ्या कर्जांची सिक्युरिटीज काढल्या आणि त्या आणखीन लोकांना दिली. अमेरिकन फायनान्शियल मार्केट आहे ते खूप सॉफिस्टिकेटेड आणि त्यांनी त्याचे जे सिक्युरिटी तयार केल्या आणि इतर संस्थांना विकल्या त्याच्यामध्ये मोठमोठ्या संस्थांनी, इन्शुरन्स कंपन्यांनी, इन्व्हेस्टमेंट बँकांनी त्या सिक्युरिटीज विकत घेतल्या. त्यामुळे तो बबल बस्ट झाला तेव्हा त्या बँका ज्यांनी डायरेक्ट कर्ज दिलं होतं त्या विशेष अफेक्ट नाही झाल्या, पण त्या बँकांनी त्यांची कर्ज दुसऱ्यांना विकली होती त्या संस्था अफेक्ट झाल्या आणि त्या अतिशय मातब्बर संस्था होत्या. हा प्रॉब्लेम तसं इथे झालेलं नाही. आणि आता इथे त्या चीनी बँकांनी समजा अशी कर्ज विकायला काढली कोणी घेणार नाही, कारण आता त्यांना सगळ्यांनाही अमेरिकेचा इन्शुरन्स ठाऊक आहे. त्यामुळे तेवढं होणार नाही. आणि इव्हन म्हणजे चायनाच्या दृष्टीने जरी बघितलं तरी तो जो सेक्शन इतकी अवघड इकॉनॉमी आहे ना त्या मानाने इव्हन चायनीज इकॉनॉमी त्याच्याने कोसळणार. आता जे आपल्याला स्लम्प दिसते चायनामध्ये किंवा डिफ्लेशन थोड्या थोड्या घसरताना दिसतात, एक हाऊसिंग सेक्टर हा एक भाग आहे. पण बेसिकली काय झालं की चायनामध्ये कन्झम्पशन कमी होत आहे. कन्झम्पशन कमी व्हायचं एक महत्वाचं कारण म्हणजे साधी गोष्ट आहे की आता एक साधारण 50शीला आलेला माणूस आहे, त्याचा मुलगाला आता नोकरी लागायची लगेच शक्यता आहे वगैरे आणि त्याला खात्री आहे माझ्या मुलाला नोकरी लागेलच. तो माणूस एक विशिष्ट पद्धतीने खर्च करतो. पण मला खात्री नाही अजून 5-6 वर्ष सुद्धा माझ्या मुलाला त्याच्या मनाजोगती नोकरी लागेल का, ठीक आहे आमचा घरचा खर्च भागेल, पण माझा मूल स्थिरस्थावर होईल का याची मला खात्री नाही. तर मी अतिशय कॉशियसली खर्च करते. माझं मूल स्थिर किंवा ती मूल स्वतःही खूप कॉशियसली खर्च करतात. त्यामुळे आता काय झालंय, चायनीज म्हणजे एक मध्ये काळ आला की चायनीज वेळेसाठी खर्च करत होते. ते कसं झालं की एक ते कोंडलेली वाफ होती. पावोच्या काळामध्ये त्यांना फक्त निळे ड्रेस घालायची परवानगी असायची. म्हणजे लग्न असलं ना स्वतःच तरी निळा ड्रेसच घालायचा. तो त्याचा युनिफॉर्म होता. तो असा इंडस्ट्रीयल वर्करचा युनिफॉर्म असायचा. आणि फार फार तर परवानगी म्हणजे नवरा नवरीने कानावरती फुल ठेवायचं म्हणजे ते नवरा नवरी आहे ते ओळखू येतात. हे इतकं असं बंधनकारक आयुष्य ते जगल्यामुळे जेव्हा इकॉनॉमी ओपन अप झाली आणि विविध प्रकारच्या वस्तू बाजारात आल्या तेव्हा एकदम असं ते हपापल्यासारखा त्यांनी कन्झम्पशन खूप वाढवलं. पण आता जेव्हा त्यांना कळतायत की नाही आपल्याला नोकरी मिळेल तसं नाही किंवा चायना पूर्वी इतका वेगाने विकास होत नाही, चायनाचा आत्ताचा ग्रोथ दर 5% खाली त्यांनी प्रेडिक्ट केलाय असं आहे ना, तेव्हा आपण जरा जपून खर्च करूया. त्यामुळे सगळे लोक थोडे थोडे जपून खर्च करायला लागले आणि ते
प्रोडक्शन कपॅसिटी एवढी अफाट आहे त्यांच्याकडे राहिलेली, एक्सेस कपॅसिटी. त्यामुळे त्यांना एकतर स्वतःच्या मार्केटमध्ये विकायला पाहिजे किंवा परदेशात विकायला पाहिजे. परदेशात विकायचे तर तो ट्रम्प छडी घेऊन बसलाय. त्यांना आवडत नाहीये की चायनीज माल इतक्या मोठ्या प्रमाणावर. सगळीकडेच थोडीशी होस्टिलिटी आहे. म्हणजे आपल्या इकडे अतिशय निष्पापपणे आपण म्हणतो ना, दिवाळीची ती माळ घ्यायची नाही दिव्यांची, चायनीज असते, मेड इन चायना नको. ठीक आहे, आपण बऱ्याचशा वस्तू ज्या विकत घेतो त्याच्यावर मेड इन इंडिया लिहिलेलं असतं, त्याच्या आतल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मेड इन चायना असतात. आपल्याला ते कळत नाही. पण ठीक आहे की आपल्याला आनंद वाटतो, आपलं देशप्रेम वगैरे आपण त्या प्रकाराने व्यक्त करतो. ठीक आहे, पण म्हणजे त्यांना जगभर विकायला हे प्रॉब्लेम येतोय आणि आपल्या स्वतःच्या देशामध्ये डिमांड त्या प्रमाणात वाढत नाही. कुठं पॉप्युलेशन ग्रे होत आहे, वयस्कर लोकांचं पॉप्युलेशन वाढत चाललंय, त्यांचे हेल्थ रिलेटेड खर्च वाढतात. पण आता तू जेवढी शर्ट विकत घेशील तेवढे तुझे आजोबा घेणार नाहीत ना, आता साधा हे काय. त्यामुळे असे कंझ्युमर गुड्सची मागणी हळूहळू कमी व्हायला लागते. दुसरी विषमता वाढली चायनामध्ये. विषमता वाढली की कसं होतं की खर्च कमी होतो. एखादा माणूस श्रीमंत झाला तो 10 फ्रीज नाही विकत घेईल, बरोबर. पण जेव्हा विषमता कमी असते तेव्हा जास्ती मागणी येते ना, तेव्हा बऱ्याच लोकांच्या खिशात पैसा असतो. विषमता कमी चायनामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाइम विषमता वाढली. तेही एक कारण आहे, दीर्घकालीन कारण आहे की कन्झम्पशन कमी. Thank you, madam. Thanks everybody organized here. Very nice topic, China. Madam, no question. Sorry, my. No, speak in whatever language you are comfortable with. First is that the gentleman wanted some update. The real estate bubble, will it affect India or not? I think Evergrande जो collapsed 70-80% जो largest real estate firm आहे त्याची व्हॅल्यू क्रॅश झाली आहे. ते आता काहीच नाही होऊ शकत. त्याची काय एवढी इफेक्ट आहे. मॅडम, what is your feedback on China taking over Taiwan? Will it happen in near 2-3 years of time? Question number 1. Question number 2. What is your source and what are your best reference books or channels, or what is it that you regularly view? Yeah. Thank you. As far as Taiwan is concerned, again I will say whether China will take it over or not, God will tell you. पण एक दुसरा असा छोटासा अंदाज बांधला जातो, पुन्हा हा अंदाजच बांधला जातो असा की चायनाने आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मिलिटरीमध्ये बदल केले. एक तर त्यांनी त्यांचं न्यूक्लिअर वेपन बनवणारं डिपार्टमेंट आहे, तिथे सुद्धा पुष्कळ लोकांना हाकलून दिले. त्याला पर्जिंग म्हणतात, पर्जिंग त्यांचा साधला. तिथल्या लोकांना सुद्धा म्हणजे इतकं क्रुशल डिपार्टमेंट आहे, तिथे सुद्धा त्यांनी जुनी माणसं काढली, नवी आणली. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा माणसं बदलत असतात तेव्हा इमिडिएटली मला वाटत नाही कुठला देश दुसऱ्या देशावरती हल्ला करेल असं समजलं जातं. म्हणजे मला मिलिटरीतलं खरंच काय कळत नाही, पण हे मी वाचलेलं वगैरे आहे त्याच्यावरून सांगते. हा एक अंदाज आहे. दुसरा एक अंदाज आहे की चायनाने समजा खरंच तैवानवर अटॅक केला तर आपण ते लहानपणी बघायचो. आता तर एक पतंग खाली पडायचा, कोणतरी कापायचं आणि खाली यायचं आणि 2 बाजूने 2 मुलं धावत यायची तो पतंग पकडायला आणि ते म्हणायचे हा माझाच पतंग तो. आणि ते इतके भांडायचे की तो पतंग फाटला जायचा खेचाखेचीमध्ये. चायनाने तैवानवरती अटॅक केला तर ती जे काही तैवानच्या त्याला डोंगर दऱ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना तिची फक्त चिप मेकिंग फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये चायनाला इंटरेस्ट आहे तैवानची. ती फॅक्टरी अमेरिका उडवून देईल, पण चायनाच्या हातात लागू देणार. त्याला आपण एक मराठीमध्ये इंग्लिशमध्ये स्कॉर्चिंग ऑफ द लँड म्हणतात, दगदगू धोरण, की एखादी गोष्ट आता शत्रूच्या हातात पडणार आहे, ठीक आहे, मग ती निरुपयोगी करून टाकायची आणि त्याच्या हातात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अमेरिका ती
TSMS कंपनी जी आहे चिपमेकिंग ती ह्याच्या हातात लागू देणार नाही. काही जन्म पछाडेल, वाटेल ते करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळेजण अमेरिकेला सांगतायत इराणवरती अटॅक केला तेव्हा की आम्हाला दूर राहायचंय, आम्हाला तुमच्या युद्धाच्या रिंगणात पडायचं नाहीये. पण जर का तैवानवरती चायनाने अटॅक केला तर सगळ्या वेस्टर्न युरोप अमेरिकेच्या बाजूने, कारण त्यांना युरोपला पण चायना मोठा बॅनर होतो, त्यांना अमेरिकेचा राग येतो. पण उद्या चीन आणि अमेरिका याच्यामध्ये चूज करायची वेळ आली तर युरोप अमेरिकाच चूज करणार, हे पण निश्चित. आणि हे चीनला माहिती हे सगळं होईल. त्यापेक्षा चीनने आता थोडं त्या बाबतीत शहाणपणाचा मार्ग आहे की मॅक्सिमम इंडस्ट्रियल एस्पिओनेज म्हणजे औद्योगिक क्षेत्रातली हेरगिरी वापरायची, अधिकाधिक तंत्रज्ञान चोरायचं, स्वतः ते बनवायचा प्रयत्न करायचा. त्यांचा आता प्रयत्न चाललाय की ऑलमोस्ट अमेरिकेच्या लेवलच्या चिप्स आपण बनवायच्या किंवा तैवानचा प्रश्न निकालातच निघेल. मग ते आलं काय ना काही फरक पडत नाही. पण अजूनही ते त्या लेवल पर्यंत पोहोचू शकलेले नाही. पण आजचे उद्या पोहोचतील त्याबद्दल काही शंका नाही. कधी पोहोचतील सांगता नाही, आपल्याला माहित नाही. त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला कळत पण नाही, हे पण असतं. I was thinking more or less the same. तो possible पहले लेकिन but this last year madam there is a view or narrative by some of the best Indians, मतलब established channels, I can give names but लेकिन time जरा ज़्यादा रहेगा. They have been canvassing a big four and they have got into some arrangements, understanding. Like America will take some part of the Ukraine and Venezuela and all that. Russia will take this Ukraine. India will take POK and China will take Taiwan. So, and they will not internally disturb one another's takeover. They may find, they will do a little bit of supply, backdoor assistance, whatever is possible. But they will not directly come into conflict. This was way back then. But अभी जो मैंने स्टडी किया, जो ये लास्ट 1-1.5-2 साल से चाइना का जो पूरा डिफेंस इंडस्ट्री है, it has been very flop. कहीं पे भी वर्किंग नहीं किया. जो MJ70 है, J70 जो चाइना पाकिस्तान को दिया वो सब फ्लॉप निकला. ईरान को दिया था, they are the largest 90% of their all defense equipment are all from China. पूरा फ्लॉप हुआ. एक्सेप्ट ड्रोन जो वगैरह था वो तो टर्की से आया. सो आई थिंक आई एग्री विद यू कि अभी जो ये एक करेंगे तो दे विल नॉट गेट एनी गुड वर्किंग कंडीशन में Taiwan. It will be a useless I guess. So I think and मैडम आपका वो नहीं बताया आपका there is nothing secret or काही. The thing is ना कि I was teaching China. ओके in college. म्हणजे आमच्या इकडे एक पेपर असायचा की डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स ऑफ 4 कंट्रीज. त्याच्यामध्ये एक चायना, जर्मनी, ब्राझील आणि साऊथ कोरिया. तर त्यामुळे आता तुम्ही मला म्हणाल तर मी हा गेले 7-8 वर्ष वाचलेला आहे. फक्त आता मी 2022 साली रिटायर झाले. 22 सालानंतरच आत्ताचं जे आहे ते आता हल्ली केलंय, पण बाकीचा अभ्यास मी केलाय. तुम्ही तुमचा ईमेल दिला तर माझ्याकडे जे सगळे मी रेफरन्स बनवले ते तुम्हाला पाठवतो. India, I personally believe, to my knowledge, there may be some few people, who are doing internal research. But India में जो public में known figure है, Captain, I think Major General Rajiv Narayan. I have been tracking his. He is one of the really by far the best. He does research at the government level and defense and all that. You may possibly like to listen. Thank you. नमस्कार मैडम, बहुत ही सुंदर और डिटेल आपका प्रेजेंटेशन था. मैं 2008 में तिब्बत गया था, कैलाश मानसरोवर यात्रा, और तभी ऐसा अनुभव आया तिब्बत में कि चाइना ने तिब्बत को डेवलप ही नहीं किया. तिब्बत में अपार अंडरग्राउंड जो माइनिंग का संपदा है वो भरा पड़ा है. तिब्बत में चाइना ने क्या किया, तो तिब्बत की जितनी लड़कियां थी उनको चाइनीज लोगों के साथ में शादी करा दी
तिब्बत के जो लोग थे उनको सब नशा में, जो पुराने लोग थे उनको नशे में डाल दिया, वो गेम खेलते रहते, पत्ते खेलते रहते, आलसी हो गए और इस तरह से तिब्बत का पूरा कल्चर उन्होंने बदल दिया। तिब्बत चाय में जब हम लोग गए तो वहां पर चाइनीज के सिवा दूसरे कोई लैंग्वेज में आप टीवी चैनल नहीं देख सकते, दूसरा कुछ नहीं कर सकते। तो जो स्वदेशी की उनकी जो भावना थी चाइना की, वो उन्होंने वो किया। तो ऐसा लगता नहीं कि ये जो तिब्बत का पोटेंशियल है, ये लोग फ्यूचर में यूज करके और खुद की इकोनॉमी को बैलेंस करने का ट्राई करेंगे। ऐसा करेंगे डेफिनेटली। लेकिन अभी कैसे है ना, अभी मुझे भूख लगी है, वहाँ पेड़ है, तो पहले मैं क्या करती हूँ, लो हैंगिंग फ्रूट्स है वो पकड़ लेती है। तिब्बत में क्या होने वाला है कि बहुत संघर्ष करना पड़ेगा। ठीक है, बाद में करेंगे। ऐसा जो इजी मिलते हैं वहाँ पहले जाएंगे। अभी जो ये बेल्ट एंड रोड इनिशिएटिव में है, बहुत सारे अफ्रीकन देश है, उनको समझता भी नहीं चाइना कि अपना क्या नुकसान करने वाला है, ये लेवल पे वो, तो वहाँ जाएंगे पहले। जब वो खत्म हो गए तो तिब्बत अपना ही है, कभी भी कर सकते हैं। सगळ्यांचा शंका समाधान झालेलं आहे का? खूप मोठा सब्जेक्ट आहे. आता जो लेडीज जो प्रश्न विचारला इराण आणि अमेरिका जे वाद चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय वाढेल की थांबेल? फारच कठीण आहे सांगणं, पण खरंच कठीण आहे. पण हे पटकन थांबणार पाहिजे एवढं नाही. कारण म्हणजे काय असं मला वाटतं तेही सांगते, चीन म्हणजे इराणकडली शस्त्र संपेपर्यंत ते थांबणार नाही. त्यांची शस्त्रच संपली ते थांबते. तर इराण आता एक सर्पे कपल बांधली टाईप त्या पद्धतीने मारामाऱ्या करतो, त्यामुळे तो शेवटपर्यंत लढत राहणार. म्हणजे जसं एक कधी कधी असं होतं बघा की दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा रशियाबद्दलचा अंदाज चुकला होता. त्याला म्हटलं होतं रशिया आपण याचं पाठवून जाऊ काबीज करू, आणि त्या स्टॅलिनग्राड मध्ये लोक उपाशी मेले, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत ते लढत राहिले. तो टर्निंग पॉइंट झाला दुसऱ्या महायुद्धाचा. तसं हे इराणचं आता होऊ शकतं काय सांगता येत नाही, की त्यानंतर काही नाही. म्हणजे आणि पुन्हा आता धर्मभावाने झपाटलेली लोक आहेत. धर्म एकतर धर्माचं नशा आली की काय सांगावं, माणसं जीव द्यायला पण तयार होतात असं आहे. त्यामुळे अगदी लगेच अनलेस ट्रम्पकडे प्रेशर आलं त्यांच्या देशातून की बाबा हे थांबवा, आपली माणसं मरताय, आणि ते येऊ शकतं मात्र ट्रम्पवरती. पण अमेरिकन लोकांना त्यांचे सोल्जर दुसऱ्या भूमीवर जाऊन मरताय ते अजिबात आवडत नाही. भयंकर सेन्सिटिव्ह असतात की आपली मुलं परदेशात जाऊन आपल्या राष्ट्राध्यक्षाच्या महत्वाकांक्षेपायी मरतायत, ते त्यांना जराही आवडत नाही. त्यामुळे त्यांना लोकल प्रेशर अमेरिकेवरती खूप वेळ होऊ शकतं. इस्रायलमध्ये तसं प्रेशर निर्माण व्हायची सुताराव शक्यता नाही. त्यांना माणसं मरायचीच सवय आहे. म्हणजे माणसं मारण्यासाठी जन्माला घालतात की काय, असं मला कधी कधी वाटतं. ज्या पद्धतीने ते लढत असतात इस्रायल हवाले ते बघतात, त्यामुळे तेही प्रेशर यायची शक्यता नाही. आलं तर अमेरिकेत इंटरनल प्रेशर येईल की बाबा, आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका आहेत सिनेटच्या, त्याचाही ट्रम्पने थोडा विचार करायला लागेल. तर तसं झालं तर ते स्वतःहून सांगतील की इराणने शरणागती पत्करली नाही तरी ते डिक्लेअर करतील. इराणचे लोक आले, मला म्हणाले शरणागती पत्करतो, बंधून आले, आणि ते स्वतःच डिक्लेअर करून टाकतील आणि वाटणार हे सुद्धा शकतात. पण आता ज्या पद्धतीने इराणचं चिडलेलं आहे ते बघता कळत नाही, खरंच म्हणजे त्यांना स्वतःहून थांबावं असं वाटत, असं वाटत नाही. ते अगदी शेवटच्या थेंबापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मित्राने लढतात. चायनीज आर्म्स इंडस्ट्री आपण बघितलं, पाकिस्तानमध्ये बघितलं, इराण वॉरमध्ये म्हणतात त्यांची शस्त्रास्त्र नकामी ठरली. आता तेच म्हणाले, त्यांचा आधीचा प्रश्न. मला त्याचा चायनीज आर्म्स इंडस्ट्रीचा माझा जराही अभ्यास नाही, ऑनेस्टली नाही कळत मला त्याच्यात काय. चायनाचे जे गुप्ततेचे अभ्यंतर आहे ते भेदण्यासाठी पर्याय काय, जसं हिंदू आणि बुद्धिझम
डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भारतीय घटनेमध्ये सांगितले की बुद्ध हा हिंदूचाच पालगा आहे. तसं हा एक पर्याय असू शकतो का दुसरा काय पर्याय की आपण चायनाची गुप्त देखील भिंत भेदू शकतो. ते कशाला भेटायची तुम्हाला आपण जो शेजारी आहे तर आपल्याला माहित पाहिजे तर चायनाबद्दल आपल्या भारतीय लोकांना फार थोडी कल्पना आहे किंवा तिला काय चालतं काय नाही. आणि शेजाऱ्याचे स्वबोध म्हणून एक पंचतत्वापैकी आहे तर त्या स्वबोध म्हणजे शत्रुबोध सुद्धा आपल्याला पाहिजे. तर शत्रूची भाषा शत्रूची संस्कृती आपल्याला माहित पाहिजे. तर बुद्धिजम आणि हिंदुजम एक जवळचे आहेत. हा एक पर्याय आहे असं मला वाटतं. पण दुसरा काही पर्याय आहे का तुम्हाला की आपण चायनाच्या अधिक जवळ जाऊ शकू त्याला ओव्हरकम करू शकतो. चायनाला ओव्हरकम करायची जर महत्वाकांक्षा आपण आता ठेवली तर शी जिनपिंग आणि आपल्यात काय फरक पडला. आपण म्हणतोय की त्याची जरुरीपेक्षा जास्ती महत्वाकांक्षा आहे. काय असतं ना की महत्वाकांक्षा जरूर असतात पण आपल्या जी काही ताकद आहे त्याला प्रपोर्शनेट असतात. म्हणजे मी गरुड असेल तर गरुडासारखा उडीचा उडा पण मी जर आता चिमणी आहे तर मी चिमणीसारखं उडायला पाहिजे. साधं गोष्ट त्यामुळे भारत चिमणी असं मला म्हणायचं नाही. आता माझं हेच एक विधान सोशल मीडियावरती फिरू शकतं. सॉरी मला सांगण्याचा मुद्दा काय आहे की उगाच आपल्याला न झेपणाऱ्या उड्या घेण्यात अर्थ नसतो. त्यामुळे आता चायनाशी उगाच कॉम्पिटिशन करण्याची गरजच नाही आपल्याला. चायना आपला शत्रू म्हणून राहायला नेणार तरी पुष्कळता. कशासाठी कॉम्पिटिशन करायचे चायनाशी थोडं कुठल्या बाबतीत करणार होता आपण सांगा मला. चायनाचं पर कॅपिटल इन्कम घ्या 13,000च्या आसपास आहे आपलं 2,500च्या आसपास आहे. इतका अजून आपल्याला नुसता पर कॅपिटल इन्कम मध्ये गॅप भरायची. माझं म्हणणं की आपल्या देशांतर्गत प्रश्न कमी आहेत का त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. आपली माणसं हॅपी होऊया. मी तुम्हाला एकाच बाबतीत आपण चायनापेक्षा कुठं पुढे आहोत हे सांगते. म्हणजे मी या वर्गात प्रयोग करत असेल की मी मुलांना विचारायचे तुम्हाला चायनामध्ये नोकरी देतो अमेरिकेत जो पगार मिळेल त्याच्यापेक्षा जास्ती पगार मिळेल. फक्त किमान 10 वर्ष तिथं राहायचं. फक्त मध्ये आधी लग्न कार्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटायला 10-15 दिवस येतात असं येता येईल पण तिथलं नागरिकत्व घेऊन तिथंच राहायचं आणि कायम तुम्हाला तिथला जो बेस्ट पगार आहे तो देईल चायनामध्ये. आणि अमेरिकेत जायचं तिथे तुम्हाला असंच नागरिकत्व वगैरे देऊ पण असा टिपिकल मिडल क्लास पगार तुम्हाला मिळेल आणि तुम्ही खूप मेहनत केली तर पुढे जा. कुठे जातो चायनामध्ये दुप्पट तिप्पट पगार देतो असं सांगून सुद्धा मुलं म्हणत नाहीत आम्ही चायनात जायला तयार आहोत. ते म्हणतात आम्ही भारतात राहतो. यात आलं नसतं. चायनाचं आपल्याला कौतुक आहे पण कुणालाही आपल्याला गिव्हन अ चॉईस चायना करायची इच्छा नाही. आपल्याला भारत त्यापेक्षा जास्ती आवडतो. भले थोडा गरीब असेल पण त्याच्या एकदम 4 पदरी आणि 4 मजली फ्लायओव्हर्स आपल्याकडे नसतील आणि ते चकाचौंध करणारं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल पण तरीही आपल्याला अशी सतत भीती नाही वाटत की आपण काहीतरी बोलू आणि कोणीतरी ते काही केलं. एकेकाळी माओच्या काळामध्ये चायनामध्ये इतकी वाईट परिस्थिती होती की थर्ड पोलीस म्हणून त्यांनी शाळेतल्या मुलांना ट्रेनिंग दिलं आणि मग त्याने काय करायचं त्याने घरात आई वडील काय बोलतात ते टीचर्सना रिपोर्ट करायचं. मुलं निष्पापपणे रिपोर्ट करायचे आमच्या घरात असं आई वडील बोलत होते. दुसऱ्या दिवशी पोलीस पकडून घ्यायचे. एका मुलाने वर्गामध्ये कॉलेजमध्ये ते माऊंचं एक रेड म्हणून असायचं त्यांचे सुविचार माऊंचे त्याच्यावर ते अनावधानाने आपण करतो ना पाटील खा झाली त्याने पुस्तक उचललं असं खातवलं माऊंचा अनादर केला म्हणून त्याला तुरुंगात टाकला. हे अशा पद्धतीचे जर काही अनुभव आपल्याला कधीतरी आले किंवा येऊ शकतील असं वाटतंय का. ठीक चाललंय आपलं कशाला त्यामुळं. आणि दुसरं चीन बद्दल तुम्हाला माहिती काढायची असेल ना तर तुमचे जे कोणी परदेशात नातेवाईक असतील ना तिथे खूप चायनीज विद्यार्थी येतात. त्यांना थोडीशी विश्वासात घेतलं ना तर ते बरंच बोलतात पण ते पटकन नाही बोलत. त्यांना खात्री असायला लागते की तुम्ही काय बोलले त्याचं दुरुपयोग करणार. खूप म्हणजे तिथून एक आपल्याला थोडी रिलायबल त्यांच्या सोसायटी बद्दल वगैरे माहिती करू शकते. अदरवाईज चायनाचं जे स्टॅटिस्टिक्स ऑफिशियली पब्लिश होतं त्याला काही अर्थ नाही. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा मुलीचे सासरची मंडळी आपल्या घरी येतात तेव्हा आपलं घर कसं दिसतं तसं स्टॅटिस्टिक्स त्यांचं असतं. त्याला काही अर्थ नाही. ते अनेक वेगवेगळ्या सोर्स मधून आपल्याला त्यामुळे चायनाबद्दल माहिती गोळा करतात. त्याने पाश्चिमात्य अभ्यासक इतके मला कौतुक वाटतं त्यांच्या हुशारीचं किंवा मेहनतीचंही
त्यांनी एक मध्ये द इकॉनॉमिस्ट म्हणून मॅगझिन आहे लंडन म्हणून दर आठवड्याला प्रसिद्ध होतं. त्याच्यात एक त्यांनी अभ्यास केला होता की शी जिनपिंगनी हा जो सगळा कॉर्पोरेट सेक्टरला शिस्त लावायचा प्रयत्न केला त्याचा काय त्याला परिणाम आहे. कारण ते उद्योजक येऊन मोकळेपणाने बोलतील असं नाही. तर त्यांनी त्यांचे अॅन्युअल जनरल रिपोर्ट्स अभ्यासले आणि त्याच्यामध्ये अॅन्युअल जनरल रिपोर्ट मध्ये कसा बदल होत गेला. तर 2017 साली फक्त 10 रिपोर्ट होते की ज्याच्यामध्ये शी जिनपिंग बद्दल अशी जरा स्तुती सुमन म्हणा किंवा त्यांचं काहीतरी कौतुक की कसं त्यांच्या उत्तेजनामुळे आमची कंपनी कशी मोठी होती वगैरे असं लिहिलं होतं. 2020 साली फक्त 3 वर्षात 400च्या आसपास कंपन्या होत्या की ज्यांनी अॅन्युअल जनरल रिपोर्ट मध्ये उघडपणे कसं शी जिनपिंगमुळेच आम्ही आहोत अशा पद्धतीची विधानं केली होती. ते म्हणजे ह्याच्यावरून एक अप्रत्यक्षपणे आपल्याला अनेकदा गोष्टी कळतात की ज्या आपल्याला डायरेक्ट स्टॅटिस्टिक्सचे रिपोर्ट्स वगैरे बघून कळत नाही. आणि असे अभ्यास करणारी खूप लोक आहेत. म्हणजे त्यांनी आता हे जे अँटी करप्शन बद्दल आता आपण मगाशी म्हटलं की पूर्वी असं असायचं की एखाद्याचा म्हणजे अगदी बोली भाषेत गेम करायचा म्हणतो ना की एखाद्याला काढून टाकायचंय तर तो 6 महिने साधारण तो अधिकारी वगैरे दिसेल असा असायचा. म्हणजे सगळ्या सार्वजनिक फंक्शन मध्ये सरकारी तो दिसायचा नाही किंवा अगदी तुरळक उपस्थिती त्याची असायची. पण आता त्यांनी म्हटलंय की आता हल्ली जे जानेवारीत ज्यांना तडकाफडकी काढलं आणि जे चीनचे उजवा हात समजले जायचे मिलिटरी त्याला जे त्यांनी काढलं ते फक्त 1 महिन्यामध्येच दिसेल असे झाले होते. म्हणजे त्यांनी तोही पिरियड काढलाय की हल्ली इथे तडकाफडकी काढतात. म्हणजे पूर्वी निदान 6 महिने ते चर्चा होत असेल ह्याला हाकलून द्यायचा का वगैरे. फक्त एखाद्या शी रिस्पॉन्सिबल नसतील त्यांचा आणखीन काही एक छोटा ग्रुप असेल. पण आता इतक्या सटासट म्हणजे काढू शकतात ते. हे असे छोटे छोटे सिग्नल्स ऑब्झर्व करणारी माणसं असतात. ते पॉलिटिकल ऑप्टिक्स म्हणतात तसं त्यांचा तो अभ्यास असतो. आमचा सगळा जो अभ्यास आहे तो सेकंडरी सोर्सेस मधूनच असतो. मी चीनला गेलेले पण म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगते. पण अनेक ठिकाणचं असं छोटं वाचून काही जसं एक कोलाज तयार होतं तसं आपल्या मनामध्ये काही कल्पना तयार होतात आणि जे काही छानाचं कोलाज माझ्या मनात तयार झालं ते आज मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर व्याख्यान झालं. समारोप तर खूपच आवडला. सगळ्यांच्या मनात एक कोलाज कायम रुजणार नक्की. आता नेहमीप्रमाणे आभार प्रदर्शन होईलच. त्याआधी सांगते की तरुण भारतचे प्रतिनिधी आपल्याकडे आज आलेले आहेत. बाहेर त्यांनी काउंटरला आहे. तुम्हाला बोलायचं का? तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तरुण भारत संबंधी काही माहिती हवी असेल, पेपर सुरू करायचा असेल किंवा तुमचा काही फीडबॅक असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि दीपालीलाही काही बोलायचं आहे. नमस्कार. इथे उपस्थित सर्व महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हिंदू नववर्ष यात्रा समितीच्या द्वारे मी आज चिकूवाडी जॉगर्स पार्क मध्ये संध्याकाळी 5 ते 7 हळदी कुंकू समारंभ ठेवलेला आहे. तर आपण आपल्या परिचितांनाही घेऊन या आणि 19 तारखेला आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा शोभायात्रा निघते. आपल्या बोरिवलीतनं 3 ठिकाणं निघते. त्याची माहिती मी आपल्या ग्रुपवर टाकीनच. एक जॉगर्स पार्क वरून आहे, एक गोविंदनगर वरून आहे आणि तिसरी पोईसर हनुमान मंदिर वरून आहे. तर अधिक लोकांनी म्हणजे आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंच आहे. कारण आज आपण सगळ्यांनी एकत्र समूहामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्या पारंपरिक वेशामध्ये छान एनर्जी मध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना घेऊन नातेवाईकांना घेऊन आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि आपण हे नवीन वर्ष साठी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि असेच आपले हे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये आपण नक्की सहभागी व्हा. तरुण पिढीला ह्याच्यामध्ये घेऊन या. पुढचा कार्यक्रम आपला 12 एप्रिलला होणार आहे. त्याची माहिती आता ही देईलच आणि त्याच्यानंतर आपण मंत्रपुष्पांजली म्हणून कार्यक्रमाची सांगता करू.
आजच्या व्याख्यात्यांना पण आणि अध्यक्षांना खूप खूप शुभेच्छा. आज खूप छान मार्गदर्शन दिलं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळे इथे उपस्थित झाला तुमचा वेळ काढून, त्यासाठी सुद्धा धन्यवाद. तिने आवाहन केलंय सगळ्यांना, त्यांनी अगत्याने यावं असं मी पुन्हा एकदा सांगेन. तर आजचा कार्यक्रम छान झाला. तुमच्या नुसतं व्याख्यानच नव्हतं, इंटरॅक्शन खूप छान झाली आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांना अधिक मोकळेपणाने बोलता आलं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आभार आणि उत्तम व्याख्यान मिळालं, उत्तम अध्यक्ष लाभले त्याबद्दल पाहुण्यांचेही आभार. आपले असेच कार्यक्रम मंच सुषमा स्वराज मंचातर्फे करत राहायचा मानस आहेच, पण त्यासाठी आर्थिक मदत गरजेची असते आणि ही जनधन योजनेतूनच हे काम साकार होत असतं. तुम्हाला कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर चारकोप कल्चरल आणि स्पोर्ट्स फाउंडेशन नावाने तुम्ही चीट देऊ शकता. ATG ची सुविधा त्याला उपलब्ध आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यामुळे मुख्य म्हणजे जागा. ती आपल्याला अटल स्मृती उद्यानाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी उपलब्ध करून देतात, त्यामुळे त्यांचे आभार. लोकनिर्धारचे श्री कामत यांचा रेकॉर्डिंगसाठी खूप खूप आभार. लगेच आपल्याला काही दिवसातच कार्यक्रमाची लिंक उपलब्ध होते. जे कोणी येऊ शकत नाही त्यांना नंतर कार्यक्रम पाहता येतात. आपल्या नातेवाईकांना ज्यांना या विषयात गरज असतो त्यांनाही पाठवता येतात. त्याबद्दल कामतांचे आभार. आणि आता साऊंड सिस्टीम साठी पाद्यांचे मनापासून आभार. बऱ्याच प्रमाणात आपल्याला नाहीतर व्यत्यय येत असतो. आजचा कार्यक्रम सुरळीत पार पडला, व्यवस्थित माईक व्यवस्था दिली, त्याच्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आता नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तरुणांना बरोबर घेऊन या असं विनंती आवाहन करते आणि आपण विश्व प्रार्थने नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सांगता करू. पुढचा कार्यक्रम 12 एप्रिलला असेल. चंद्रशेखर टिळक यांचं व्याख्यान असेल आणि त्याची माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देऊ. ज्यांना कोणाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तिथे बाहेर स्कॅनर ठेवलाय किंवा तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुम्ही आजची कचेरी आमच्या रजिस्टर बुक मध्ये नोंदवली असेल तर आम्ही तुम्हाला जरूर व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करू, म्हणजे आणखी डिटेल मध्ये पुढच्या कार्यक्रमांची आणि इतर काही उपक्रम असतील त्यांची माहिती मिळेल. तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता आपण विश्व प्रार्थनेने आजचं सत्र संपवूया. देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन् एवनाकं महिमानस्य चन्द्रयत्र पूर्वे सदा सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय भूमहे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वेदाज्यं पारमेश्वरं राजं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी सार्वभौमसाराशनाथ पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकरायति गदाप्रेष श्लोको दीनो परिवेष्टारो मनुष्यावसंसुतिके आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. भारत माता की जय.